चांगलं पाळणाघर निवडायचं कसं? चांगलं पाळणाघर याची अशी काही व्याख्या नाही. आधी तुम्ही पाळणाघरात ठेवत असताना तुमच्या काय अपेक्षा आहे, कन्सिडरिंग तुमचं मूल काय. पूर्वी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे गावात कुठेही असे सगळे मिळून त्याचा सांभाळ करत असतील, तर ही आता पद्धत बदलली आहे, पण दे आर स्टील गेटिंग अ कम्युनिटी. कारण घरातच कोणी नाहीये, तर अशा जागी मुलांना ठेवणं खूपच गरजेचं आहे की जिथे त्या पालकांची जागा कोणीतरी घे. बरोबर. आय एम ऑफ द ओपिनियन की जर तुम्ही डेकेअरमध्ये चालवताय किंवा तुम्ही डेकेअर, तर सगळ्या मुलांच्या पानात सारखं पाहिजे आणि ते ताजं आणि छान पाहिजे आणि ते मुलांसाठीच बनवलेलं पाहिजे. म्हणजे मी खानावळीतनं पोळ्या भाजी मागवते आणि ते देते, दॅट इज नॉट राईट. जेव्हा नवीन IT फील्ड आलं, अक्षरशः म्हणजे तुम्हाला सांगते की उसासारखं चिरडून काढलेलं त्या यंग मदर्सना, म्हणजे काही झालं तरी घरीच नाही सोडायचं. म्हणजे 20-20 मिस कॉल देऊन सुद्धा पालकांना कॉलच अटेंड करायला यायचं नाही. सो वी रिअली हॅड टफ टाइम. म्हणजे मी 25-1 वर्षापूर्वीची तुम्हाला सांगते. प्रश्न असा येतो की अशा वेळेस कम्युनिकेट कसं करावं, कोणाला करावं. तर ऑफिसमध्ये हे सांगणं खूप गरजेचं आहे की माझं मूल या वयाचं आहे, तो अशा डेकेअरमध्ये जातो, असा कधी इमर्जन्सी कॉल आला तर मला कम्युनिकेट तुम्ही करा. सो कुठल्याही प्रकारे जेव्हा मूल पाळणाघरामध्ये येणार आहे, तर ते नुसतं खाऊन पिऊन झोपून घरी जाऊन उपयोगाचं नाही. यू आर वेस्टिंग द मोस्ट क्रुशियल टाइम ऑफ अ चाइल्ड. पण आणि पाळणाघर मिळून मुलांना वाढवतोय, त्यामुळे पाळणाघराकडे सपोर्ट सिस्टीम म्हणून कसं बघता येईल. पूर्ण जर तुम्ही आई होणार असाल तर 1 वर्ष पूर्ण बाळाला द्या. ऑलरेडी जर मुलं पाळणाघरात जात असतील तर त्यांच्यासाठी सतत मुलांच्या बरोबर कम्युनिकेट करणं आणि मुलांबरोबर जो काही वेळ आहे तुमचा, तो वेळ अत्यंत आनंददायी कसा राहील सगळ्यांसाठी हे बघायला पाहिजे. तुम्ही जरी पाळणाघरात मुलांना ठेवत असलात तरी तुम्ही हे पक्क लक्षात ठेवा की ही पाळणाघराची जबाबदारी नाही, मूल हे तुमचं आहे, ही तुमची जबाबदारी आहे. तर तुम्ही तुमच्या अपेक्षा, तुमच्या ज्या काही आहे ते पर्टिक्युलरली तुमच्या मुलासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला बघायला पाहिजे. सी, व्हॉट एव्हर वी डू, इट शुड बी ऑलवेज इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड. तुम्हा सगळ्यांचं चिकू पिकूच्या आजच्या एक्सपर्ट टॉकमध्ये खूप खूप स्वागत. पूर्वीपासून अशी एक म्हण आहे बघा की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. मूल साऱ्या गावाचं. पण आता काळ इतका बदलला आहे की गाव तर सोडा, आपल्या घरातच इतकी कमी माणसं असतात की मुलांना वाढवायचं तरी कसं आणि त्यांना ही सगळी सपोर्ट सिस्टीम द्यायची तरी कशी. आणि त्याचं उत्तर म्हणजे पाळणाघर किंवा डे केअर सेंटर. अनेक पालकांना खूप प्रश्न असतात की किती वयापासून मुलांना पाठवायचं, मूल रमेल का, रडेल का, त्याचे काय परिणाम होतील. खूप पालकांना गिल्टसुद्धा असतो की मला काम करायचं आहे म्हणून बिचारा माझ्या मुलाला आता पाळणाघरात ठेवायला लागते का काय. आणि खूप पालकांना त्याचा इतका भरभक्कम सपोर्ट असतो की पाळणाघराशिवाय आमचं चालणारच नाही, असंही त्यांचं म्हणणं असतं. तर या आजच्या काळाची गरज असलेल्या पाळणाघराविषयी म्हणजेच डे केअर सेंटरविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत मोनिका कुलकर्णी यांच्याशी. त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे त्यांना जवळजवळ 35 वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव आहे आणि आजोळ डे केअर सेंटरच्या त्या संस्थापिका आणि संचालिका आहेत. आजोळचं नाव पुणे आणि परिसरात खूप जणांना माहितीच असेल. 30हून अधिक सेंटर्स आहेत आणि स्वतः मोनिका कुलकर्णी मॅडमना सुद्धा या विषयातला खूप अनुभवही आहे आणि त्यांचं शिक्षणही याच क्षेत्रातलं आहे. त्यांनी अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन आणि चाइल्ड सायकोलॉजीमध्ये पदवी आणि डिप्लोमासुद्धा प्राप्त केलेला आहे. तर आज आपण डे केअर सेंटर किंवा पाळणाघर या महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत मोनिका मॅडमशी. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत चिकू पिकूमध्ये आणि थँक्यू सो मच या विषयावरती आमच्याशी बोलायला आणि काही प्रश्नांबद्दल चर्चा करायला तुम्ही इथे आलेले आहात. तुमचं पुन्हा चिकू पिकूतर्फे स्वागत. धन्यवाद. तर सुरुवातच आपण ह्या प्रश्नापासून करूयात की बरेचदा दोन्ही पालक वर्किंग असतात किंवा इतर काही अडचणी असतात आणि मुलांना पाळणाघरात ठेवण्याशिवाय पालकांकडे पर्यायच नसतो आणि ह्या गोष्टीचा गिल्ट खूप पालकांना वाटतो. तर अशा पालकांना तुम्ही काय सांगाल?
ओके, सो आता हा गिल्ट हा खरं म्हणजे खूप मोठा अतिशय डीप असा सब्जेक्ट आहे. आणि गिल्ट हा फक्त आई बाबांनाच असतो असं नाही, आता आजकालच्या आज्यांना सुद्धा असतो. कारण की आज्या सुद्धा जर का तुम्ही बघाल तर वर्किंग आहेत. म्हणजे आता आपण लेट पेरेंटिंग होतंय असं विचारात घेतलं तर आज्या सुद्धा काही खूप म्हाताऱ्या आज्या नसतात, त्या पण वर्किंग असतात. तर मग त्या केसमध्ये प्रत्येक फॅमिलीला असं वाटत असतं की बाबा आम्ही आमच्या मुलाला वेळ देऊ शकत नाहीये, किंवा की जे असं आपण एक म्हणतो ना की अगदी दुधावरची साय असते सगळ्यांचीच, तर मग त्यालाच आपल्याला वेळ देता येत नाही. ही एक भावना नक्की प्रत्येक पालकांच्या मनामध्ये असते. कारण घरातच कोणी नाहीये, तर अशा जागी मुलांना ठेवणं खूपच गरजेचं आहे की जिथे त्या पालकांची जागा कोणीतरी घेईल. बरोबर. सो मला असं वाटतं सगळ्या आई वडिलांना मला सांगायचं आहे की तुम्ही अजिबात गिल्टी वाटून घेऊ नका, कारण तुम्ही तुमच्या मुलासाठी सगळ्यात पहिल्यांदा काम करताय. दुसरं, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काम करताय, कारण तुम्ही एवढं एज्युकेशन घेतलंय, बरोबर, एवढं 10वी-12वीला मान मोडून अभ्यास केलाय, त्यामुळे स्वतःसाठी करताय, तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी करताय आणि तुम्ही देशासाठी करताय. सो यू शुडंट फील गिल्टी अबाउट इट. सो आय थिंक इट्स ओके. आणि 21वे शतक आहे, मुलं पाळणाघरातच असतात आता. तेच मी म्हणलं तसं पूर्वी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे गावात कुठेही असे सगळे मिळून त्याचा सांभाळ करत असतील, तर ही आता पद्धत बदलली असं म्हणूयात, पण दे आर स्टील गेटिंग अ कम्युनिटी असं म्हणूयात. होय, बरोबर. होय. आता काही शेजार पाजार पण नाही हो. म्हणजे बंगले जर का तुम्ही म्हणाल तर बंगल्यांमध्ये फार कमी लोक राहतात. आपण फ्लॅट जर म्हणाल तर एवढ्या मोठ्या टॉवर्स असतात ना, तर माझ्या फ्लोअरला कोण राहतं हे मला खरंच माहिती नसतं. तर ते पूर्वीचं जे होतं की बाबा एक गल्ली चल मावशी शेजारची काकू मी सोडून जाते, मग मी भाजी घेऊन येते, सो हे कल्चर दुर्दैवानी आता राहिलं नाहीये पुण्यामध्ये. जर किंवा तुम्ही कुठलीही मेट्रो सिटी घ्या, तर कल्चर इज एंटायरली चेंज. सो येस, म्हणजे नाही होऊ शकत असं आता. आणि मग पाळणाघरात तर मुलांना सोडायचंच आहे. अशा वेळी पहिला प्रश्न असतो की कुठल्या वयापासून मुलांना सोडावं? खूपच लवकर पाळणाघरात टाकलं तर त्याचे काही दुष्परिणाम असतात का? म्हणजे काळजी ही सगळ्यात जास्त असते पालकांना. अगदी बरोबर. आता काय आहे, असं वय जर का तुम्ही म्हणाल ना, तर तुम्ही मला म्हणाल की तुम्ही किती वर्षाचं तुमचं मूल झाल्यावर पाळणाघरात टाकलं असतं, तर माझं उत्तर आहे की 1 वर्षाचं. ओके. म्हणजे 1 वर्ष हे असं आपण म्हणू शकतो की योग्य वय आहे मुलाला. पण त्याची सुरुवात थोडीशी जर आपण आधी केली, म्हणजे 9व्या-10व्या महिन्यापासून जर तुम्ही मुलांना, काय होतं 1 वर्षाचं मूल झालं की ते क्लिंगिंग नेचर त्याचं डेव्हलप व्हायला लागतं. ओके. आणि मग खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा, म्हणजे कसं होतं की त्या दृष्टीने अर्लियर द बेटर, पण खूप अर्लीचे पण जरूर नाहीये. 9 महिन्याचं मूल तुमचं झालं, 9-10 महिन्याचं झालं की तुम्ही हळूहळू 1-1 तास 2-2 तास असं करून तुम्ही सुरुवात करू शकता. थोडा वेळ. पण मला तुम्हाला इथे असं सांगावं वाटतं की आमच्याकडे अशी रिक्वायरमेंट होती, म्हणजे रादर आम्ही जेव्हा पाळणाघर बांधला 3रा मजला, तर तो आम्ही प्युअरली इन्फंट केअर म्हणून बांधला. म्हणजे जेव्हा पुण्यामध्ये हिंजवडी पार्क आलं तर तेव्हा हे फील्डच नवी होतं, म्हणजे IT फील्ड वॉज टोटली नवीन त्यावेळेला. आणि त्यावेळेला मॅटर्निटी लिव्ह वॉज ओनली फॉर 3 मंथ्स. तर त्यामुळे मी तुम्हाला खरं सांगते की आम्ही 2.5 महिन्याची बाळं सांभाळली आहेत तेव्हा. कारण तेव्हा असं होतं की त्या फील्डमध्ये तुम्हाला जर थांबायचं असेल तर दुसऱ्या 1000 कंपन्यांना 1000 ऑप्शन्स होते. बरोबर. तर मग तेवढ्या करता रादर आम्ही इन्फंट केअर चालू केलं. पण आता सुदैवाने असं झालंय की आता मॅटर्निटी लिव्स पण 6 महिने झाल्यात आणि पॅटर्निटी लिव्स पण 6 महिने आहेत. असं करून वर्षभर छान मुलं घरी आई बाबांबरोबर राहू शकतात, घरातल्या फॅमिलीबरोबर राहू शकतात. पण तरी 1 वर्षाचं मूल ॲडजस्ट व्हायला वेळ घेतं. असं माझं रेकमेंडेशन आहे की 9-10 महिन्याचं मूल झालं की अगदी आनंदाने पाठवायला हरकत नाही. ओके. विदाऊट गिल्ट. आणि मग चांगलं पाळणाघर निवडायचं कसं? ओके, सो आता चांगलं पाळणाघर ह्याची अशी काही व्याख्या नाही आहे बरं का. आता त्याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येक पालकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे आता आपण म्हणतोय की 21व्या शतकातली मॉडर्न पाळणाघरं, तर आपण ती जरी बघितली तरी आत्ता सुद्धा असे कॉन्झर्वेटिव्ह माइंडचे पेरेंट्स आहेत की आम्हाला नकोय ते कमर्शियल, आम्हाला घरगुतीच पाळणाघर हवंय, की अशाही माइंडसेटचे पालक अजूनही आहेत. त्याचं प्रमाण अत्यल्प आहे, पण आहेत असे. तर ह्याच्यामध्ये मला तुम्हाला पालकांना असं एक गाईड करावं असं वाटेल किंवा सांगावं असं वाटेल की आधी तुम्ही पाळणाघरात ठेवत असताना तुमच्या काय अपेक्षा आहे, कन्सिडरिंग तुमचं मूल काय. आता कसं असतं, प्रत्येक मूल वेगळं आहे, बरोबर आहे की नाही. सो तुम्हाला तुमच्या मुलाच्या ज्या काही सवयी आहेत, त्याच्या ज्या आवडीनिवडी आहेत, तर ते विचारात घेता तुमच्या त्या पाळणाघराकडनं काय अपेक्षा आहेत.
त्या ऍक्च्युअली चॉकडाऊन करायच्या, म्हणजे लिहून काढायच्या. ओके, कळलं की नाही. याच्या व्यतिरिक्त ना काही चेकलिस्ट अवेलेबल असतात. म्हणजे आता तुम्ही US गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स बघाल तर त्याच्यामध्ये त्यांनी चेकलिस्ट दिल्या की त्याच्यामध्ये चेकलिस्ट अशी आहे की तुमचं जर मूल 1 वर्षाचं आतलंय, 1.5 वर्षाचं आतलंय, तर मग तुम्ही काय काय बघा, काय काय ऐका आणि काय काय बोला, अशी त्यांनी चेकलिस्ट दिली आहे. आणि 2 वर्षाच्या पुढची मुलं असतील तर त्याची वेगळी चेकलिस्ट आहे, कारण डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स वेगळे असतात. सो तुम्ही ती एक चेकलिस्ट पण बघा की तुमची मूल बघून एक तुमची स्वतःची, आणि ह्या व्यतिरिक्त स्टँडर्ड काय पाहिजे, की बेसिक काय पाहिजेच पाळणाघरामध्ये. आणि जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा तुम्ही काय काय बघा आणि काय काय ऐकायला तुम्हाला काय काय येत आहे आणि तुम्ही काय प्रश्न विचारा. तर अशा खूप छान चेकलिस्ट, आणि आता पालक आजकालचे म्हणजे खूपच सजग आहेत, तर अशा चेकलिस्ट डाउनलोड करून तुम्हाला ज्या रेलेव्हंट वाटत आहेत, तुम्ही ज्या पाळणाघरांमध्ये जाणार आहात, घरगुती पाळणाघरात जाणार असाल तर डोंट एक्सपेक्ट की तुम्हाला CC कॅमेरा तुम्हाला तिथे असणार आहे. सो तुम्ही ज्या टाईपचं पाळणाघर सिलेक्ट करणार आहात, तुमचं काय बजेट आहे पाळणाघराचं, आणि तुमचं मूल, आणि स्टँडर्ड क्वेश्चन्स हे विचारात घेऊन तुम्ही तुमची एक मेगा चेकलिस्ट करावी. आणि त्या पद्धतीने जाऊन त्याच्या 90% जरी चेकलिस्ट असेल तरच तुम्ही ते पाळणाघर सिलेक्ट करा. सगळं परफेक्ट कदाचित नाहीच होऊ शकत. बरोबर, तुम्ही म्हणलात ते अगदी खरं आहे. कारण काही माझ्या मैत्रिणी ज्या अमेरिकेत आहेत तिथे सुद्धा त्यांना मराठी पाळणाघरं मिळाली आहेत. आता इतके आपल्याकडचेही लोक जातात, त्यांना तिथेही असे ऑप्शन्स असतात, किंवा इथेही तुम्ही म्हणलात तसं अगदी घरगुती किंवा थोडी एस्टॅब्लिश्ड आहे, अनुभव आहे, अशा दोन्ही प्रकारची पाळणाघरं तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला त्यातलं काय हवं आहे, मूल अगदीच बुजरा आहे का सहज मिसळत आहे, ह्याच्याप्रमाणे ठरवता येईल. आणि मग एकदा समजा पालकांचा निर्णय झाला की पाळणाघरात तर सोडायचं आहे मुलाला, कुठलं हेही ठरलं, पण ती खरी जेव्हा सुरुवात होते मूल पाळणाघरात सोडायला, आणि मग ते ट्रान्झिशन कधी कधी खूप अवघड जातं. बरेचदा खूप महिने मुलं रडतात किंवा रुळतच नाहीत. तर ते सोपं व्हावं थोडं, ह्याच्यासाठी काही तुम्ही सांगाल का गायडन्स किंवा? हो, आता ह्याच्यामध्ये काय माहिती का, ह्याच्यामध्ये काय एंट्री एज आहे त्या मुलाचं डे केअरला, तर त्यानुसार प्रत्येकाचा ऍडजस्टमेंट पिरियड वेगळा असतो, एज ग्रुप वाईज, प्लस इंडिव्हिज्युअल मूल सुद्धा. म्हणजे असं स्टँडर्डाइज मी म्हणू शकत नाही की 4 वर्षाचं मूल पटकन ऍडजस्ट होतं, असं काही त्याला स्टँडर्डायझेशन नाहीये. परंतु आपण एक जनरल बघावं तर शेवटी आपण असं म्हणतो की नाही की जर जे मोठं झाड आहे ते जर तुम्ही उपटून जर नवीन जागेत लावायला गेलं तर ते ऍडजस्ट व्हायला वेळ लागतं. पण जर तुम्ही एक छोटंसं रोपटं आहे तर ते तुम्ही छोटंसं झाल्यावर जर तुम्ही शिफ्ट केलं तर ते लवकर रुजतं तिथे. तर हे एक स्टँडर्ड आहे. पण तरी सुद्धा ह्याच्यामध्ये छोटं म्हणजे नेमकं काय आणि मोठं म्हणजे नेमकं किती, तर ह्याच्यामध्ये मुलानुसार फरक पडतोच. पण साधारणपणे आपण जर बघितलं तर 1 ते 1.5 वर्ष, रादर 2 वर्षापर्यंत मुलं ऍडजस्ट व्हायला खूप वेळ घेतात. कारण त्या वयाचं मुळामध्ये डेव्हलपमेंटल कॅरेक्टरिस्टिकच ही आहे की ज्याच्यामध्ये मुलांना सतत फिरायचं असतं, त्यांना सराउंडिंग एक्सप्लोअर करायचं असतं, आणि त्या वेळामध्ये त्यांना तो जो कॉन्फिडन्स ज्या व्यक्तीमध्ये आहे की मी इथे आहे तर मला काही झालं तर ही व्यक्ती आहे, तर तो कॉन्फिडन्स त्याला त्या एका व्यक्तीनुसार बद्दल डेव्हलप झालेला असतो. मोस्टली ती आजी किंवा आई किंवा त्यांची सांभाळणारी बाई असते. तर ह्या स्टेजमध्ये ह्या एन्व्हायरमेंटमधनं की जिथे ते मूल एक इमोशनली सेफ फील करतंय एक्सप्लोअर करायला, तिथून मी त्याला उचलणार आहे आणि मी त्याला एका नवीन वातावरणात नेणार आहे की जिथे अशी आजूबाजूला बरीच मुलं आहेत आणि पूर्ण अननोन माणसं आहेत, कळलं की, आणि मला कॉन्फिडन्सच नाहीये की हाय मी पडले तर मला काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग त्या मुलाला ऍडजस्ट व्हायला खरंच वेळ लागतो. तर मग आपल्याला असं बघायला पाहिजे की मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की पूर्णपणे एकदम त्याला उचलले आणि अगदी ठेवलं 8 तास किंवा असंही नसावं. तर एक स्लोली ते जे काही ट्रान्झिशन आहे किंवा सुरुवातीला 1-2 तास, अजून 1-2 तास, त्याच्यात सुद्धा बदल असू शकतो की एखादं मूल खूपच रडतंय आणि अगदीच ते 1 वर्षाचं आहे तर नाही बाबा तुम्ही अर्धा तासानेच घेऊन जा त्याला, बरोबर. किंवा एखादं मोठं मूल पण आहे की आता ते तर कसं असतं, चांगलंच मोठं असतं ना, आणि त्याला काय हवंय आणि त्याला काय नकोय हे त्याला पक्क माहिती असतं. त्यामुळे ते मूल सुद्धा खूप रेझिस्ट करतं या नवीन एन्व्हायरमेंटमध्ये, आणि करतंच ते, कारण की त्याला एक त्याच्या पद्धतीने जगायची सवय असते
आणि तो खूप वर्बल असतं, तो म्हणतो मला नाही आवडत आहे तुमचं काही इथलं, कळलं की नाही. सो त्याला समजून सांगणं की नाही बाबा रे, इथे किती मज्जा आहे, मग तुझ्या घरी काय होतं, इथे किती मित्र आहेत तुला. सो एनी एज ग्रुप यू टेक, की त्या मुलांना ट्रान्झिशनला वेळ हा लागतोच. म्हणजे पण आपण आता एक स्टँडर्ड, म्हणजे आम्ही आता आमच्या इथे एक रेग्युलर 1.5 पान हे आम्ही आमच्या ॲडमिशन फॉर्ममध्येच लिहिलेलं आहे की मूल तुमच्या या ट्रान्झिशनमध्ये तुम्ही काय करायचं आहे आणि तुम्ही काय नक्की करायचं नाही आहे, आणि तो कसा वेळ लागतो आणि ते कसं ट्रान्झिशन हॅपीली आपण एकत्र करू शकतो. तर असं आमचं एक 1.5 पान आम्ही लिहूनच दिलं आहे पालकांना. कारण आईला खूप काळजी असते, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आजी आजोबांनाही काळजी असते की का रडतोय, इतका हसरा आहे तो. आणि मग ती कसंही होतं, भीती घेतात मुलं कधी कधी, असं होतं. आणि वातावरण योग्य नसेल तर मग बेडवेटिंग चालू होतं, मग बाहेर जायला मुलं कधी कधी म्हणजे सोशल विड्रॉवल इथपर्यंत मुलांची हे जाते. तर आपल्याला हे होऊ न द्यायचं असेल तर स्लोली वेळ वाढवणं. आणि घरी त्यांनी काय बोललं पाहिजे पालकांनी मुलाशी, डेकेला जायच्या आधी, किंवा ती काहीतरी एक मनाची तयारी करून घ्यायला लागेल. ॲब्सोल्युटली, अगदी अगदी. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं असतं की आम्ही आत्ताच एक छोटंसं पालकांच्यासाठी आम्ही एक ट्रेनिंग सेशन घेतलं होतं की ट्रॅव्हल ॲज अ टीचिंग स्ट्रॅटेजी, असं त्याचं म्हणजे त्या लेक्चरचं. त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं, जे कोण आमचे लेक्चरर होते त्यांनी पालकांना आणि आम्हाला, की गावाला जेव्हा आपण मुलांना नेतो तेव्हा आपण नेहमी आपल्या सोयीनी करतो ना. म्हणजे आपण सगळे आपले प्लॅन्स केलेले असतात आणि मुलांना त्याची पूर्ण कल्पना नसते की आपण कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत. तर त्यांनी इतकं छान समजून सांगितलं की तुम्हाला ट्रॅव्हल ॲज अ टीचिंग स्ट्रॅटेजी वापरायची असेल किंवा तुम्हाला जर ते मज्जा म्हणून तुम्हाला जर मुलांना इंट्रोड्यूस करायचं आहे तर तुम्ही काय करा. तर हे मला तुमच्याशी आत्ता असं रेलेव्हंट वाटलं या क्षणाला, की जी तयारी आहे मुलांची मनाची, की बाबा त्या मुलाला तुम्ही जेव्हा ॲडमिशनला जाताय तेव्हा तुम्ही घेऊन जाताय, तिथे तिथल्या सगळी मुलं, इथे किती छान मजा आहे बघ, इथे छान खेळ आहे, अशी आपण एक त्याला थोडी ओळख करून पहिल्यापासून, की बाबा घरी सुद्धा आपण एखादी छान गोष्ट सांगितली आहे मुलांना की कसं ते आता कृष्णाचीच गोष्ट आहे किंवा अशा खूप गोष्टी आहेत आपल्याकडे की ज्या आपण मुलांना सांगू शकतो की मग तो तिथे किती छान मजेत आला, मग कशी. सो आपण एक वेगवेगळ्या माध्यमातनं, माझं स्वतःचं म्हणणं आहे की हाऊ यू कम्युनिकेट दिस न्यू कन्सेप्ट टू चाइल्ड इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट when it comes to how your child is going to adjust into new environment. So basically you have to assure that the child is well known about what is going to happen in coming 15 days or so. So you prepare that child mentally for that. आणि मग you can use any strategy. म्हणजे तुम्ही गोष्ट सांगा, तुम्ही गप्पा मारा, तुम्ही ट्रिपला घेऊन जा, आणि then it becomes very easy for a child. But still it is not very easy for a child because पिक्चरची स्टोरी ऐकणं आणि पिक्चर बघणं, शेवटी पिक्चर बाळाला बघायचं आहे, त्यामुळे तो पिक्चर बघत असताना असं लगेच काही फार आनंदाने ॲक्सेप्ट करत नाही. पण ट्रान्झिशन बिकम्स लिटल इझी इन दॅट केस, असं मला वाटतं. आम्ही एक शाळेची पूर्वतयारी असाही पॉडकास्ट घेतला होता, त्याच्याशी खूप मला हे साधर्म्याचं वाटतं की शाळेत सुद्धा जाताना आधी एक नुसतीच शाळेबाहेरनं चक्कर मारायची, इथे जायचंय हा तुला, असं सांगायचं वगैरे. तसंच इथे करता येईल की थोडी ओळख जास्त झाली, हे काहीतरी अननोन ठिकाण आहे ह्याच्यापेक्षा हा इथे मला आता जायचंय असं आधीपासून सांगता येईल मुलांना. त्याच्यात हे खूप म्हणजे जास्त अजून थोडंसं जास्ती आहे. कारण शाळेमध्ये कसं असतं, शाळेमध्ये आपण एंट्री एज 3 years आहे, बरोबर, आणि मूल शाळेमध्ये तसंही फक्त 3 तास असतं. आपण एंट्री एज वी आर टॉकिंग अबाउट 9 months आणि 11 hours. सो दिस इज ह्यूज डिफरन्स. सो याला स्लोलीज वी हॅव टू टेक इट लिटल इझिली. आणि आपण स्वतः पालकांसाठी मी सांगते तुम्हाला की तर तशी पालकांनी स्वतःची पण तयारी करायची. म्हणजे कसं असतं की आता तुम्हाला ऑफिसला जायचंय, की आता तुम्हाला ऑफिसला जायचंय की बाबा मला आता 15 तारखेपासून माझं ऑफिसला 8 वाजता मला पोचायचंय. तर कसं होतं माहितीये का की पहिल्याच दिवशी तुम्ही धावपळ करणार असाल तर ती तुमची जी घाई आहे ना ती मुलामध्ये रिफ्लेक्ट होते. तुम्हाला काय करायला पाहिजे आधी, सगळ्यात पहिल्यांदा की आधी तुम्ही स्वतः सकाळी 6 वाजता उठायचं आहे, स्वतःचा डबा करायचा आहे. त्या मुलाचं रुटीन पण त्या पद्धतीने सेट व्हायला पाहिजे की त्याला जर 8ला पाळणाघरात तुम्हाला ड्रॉप करायचंय तर त्या मुलाचं पहिलं फीडिंग हे 6:30-7ला व्हायला पाहिजे. किंवा तो छान आंघोळ करून फ्रेश होऊन त्याची सगळी बॅग भरून, तुमची ऑफिसची बॅग भरून शांत चित्ताने तुम्ही त्याला सोडणार आहात. तर ही जे प्रिपरेशन्स आहे ना, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट डेली रुटीन. सो डेली रुटीन मुलाचं चेंज होणार आहे तर त्याची सुरुवात आधी व्हायला पाहिजे. आणि दुसरं तुम्ही सुद्धा स्वतः ऑर्गनाईज होण्याची खूप गरज आहे. जरा रागवू नका आजकालचे पालक, पण पालक सुद्धा ऑर्गनाईज नसतात. की कसं असतं की ती एक सवय असते आपल्याला एक इझी लाईफची, आणि एकदम हेक्टिक मग ते सगळं
आपली जी सगळी जी काही धावपळ आहे ती सगळ्या फॅमिलीवरती येते. तसं नाही, तुम्ही रुटीन लावा की मला कपड्याला इस्त्री करून ठेवायची आहेत, माझे कपडे काढून ठेवायचे आहेत, मुलाचे कपडे. सो ही एक तयारी पूर्ण घरादाराने करायची आहे. मग तुमची मावशीची वेळ असेल तर तिला लवकर बोलवायचं आहे. सो हे जे प्रिपरेशन आहे की बाबा ट्रॅव्हल टाईम माझा किती आहे, मला पाळणाघरात सोडून मला ऑफिसला पोचायला मला नेमका किती वेळ लागणार आहे. सेकंडली ऑफिसमध्ये हे इन्फॉर्म करणं की माझ्या मुलाला मी डे केअरमध्ये ठेवणार आहे आणि जरी मी तुम्हाला कमिटमेंट दिली असली तरी सुद्धा कुठल्याही कारणास्तव जर पाळणाघरातनं फोन आला तर मला घरी न्यावं लागणार आहे. आम्ही असे अनुभव म्हणजे आता सुदैवाने आपण म्हणूयात की या अनुभव आमचे कमी आहेत, पण जेव्हा नवीन IT फील्ड आलं आणि जेव्हा त्या अक्षरशः म्हणजे तुम्हाला सांगते की उसासारखं चिरडून काढलेलं आहे त्या यंग मदर्सना, म्हणजे काही झालं तरी घरीच नाही सोडायचे. म्हणजे 20-20 मिस कॉल देऊन सुद्धा पालकांना कॉलच अटेंड करायला यायचा नाही. सो वी रिअली हॅड टफ टाईम. म्हणजे मी एक 25-1 वर्षापूर्वीची तुम्हाला सांगते की जेव्हा हिंजवडी IT पार्क आलं आणि मी इन्फंट केअर चालू केलं तर, आणि आत्तासुद्धा अशी सिच्युएशन आहे की पालकांना फोन घ्यायला अलाउडच नाही आहे. तर प्रश्न असा येतो की अशा वेळेस कम्युनिकेट कसं करावं, कोणाला करावं. तर ऑफिसमध्ये हे सांगणं खूप गरजेचं आहे की माझं मूल या वयाचं आहे, तो अशा डे केअरमध्ये जातो, असा कधी इमर्जन्सी कॉल आला तर मला कम्युनिकेट तुम्ही करा आणि तो नंबर दिलेलाच असला पाहिजे. आणि मला नक्की माहिती आहे की कंपन्या एवढ्या सेन्सिटिव्ह आहेत या बाबतीत की अशी सर्व्हिसेस प्रत्येक ऑफिसेसमध्ये आहेत. आता हा नॉर्म झाला हे चांगलं आहे, कारण थोडं सुरुवातीला कदाचित तेव्हा तेही नवीन असेल किंवा कमी असेल, पण म्हणजे सगळ्यांनी तयारी करायची हा मुद्दा खूपच चांगला आहे. कारण आपण काही घाई झाली तरी निभावून नेऊ शकतो, पण ती आपली अँझायटी मुलं सेन्स करतात आणि मात्र त्या माइंडसेटनी गेली की त्यांचा सगळा पुढचा दिवस तसा जाणार आहे. पण असं म्हणूयात की मूल आता पाळणाघरात जायला लागलं, रुळलंही, तर हे पाळणाघरात जाणारं मूल आनंदी आहे तिथे, हे पालकांनी घरी कसं ओळखायचं? म्हणजे त्याच्या काही अशा टेलटेल साईन्स असतील का? छान गोड प्रश्न आहे. पण ह्याचं एका वाक्यात उत्तर असं आहे की तुमच्या पाळणाघरातनं मूल घरी यायला तयार नाहीये. म्हणजे समजायचं की तुमचं मूल आनंदात आहे. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, ह्याच्यामध्ये जी मोठी मुलं असतात ना तर ती छान सांगतात की आज मी काय केलं, आज मी काय मजा केली. पण छोट्या मुलांना कळत नाही, त्यांना एक्सप्रेस नाही करतात. तर त्यांना आवडलं नाही तर ते रडून एक्सप्रेस करतात किंवा आज अगदी खूप माझ्या मनाविरुद्ध पाळणाघर झालंय तर मी आईजवळ हट्ट करून रडून सांगतो की मी आता मला आज खूप माझ्या मनाविरुद्ध इथे झालंय. तर पण नॉर्मली आपण असं बघतो की मूल आमच्या इथे जेव्हा आम्ही बघते तर आमचं जे बेसिक पहिलं पाळणाघर आहे तर तिथेच वरती मी राहते. तर म्हणजे अगदी पहिल्या दिवशी असे पालक सोडताना इतके रडत असतात, आई रडत असते, आजोबा रडत असतात, मग ते सगळ्या टीचर त्यांना सांगत असतात अहो काही नाही, तो मस्त मज्जा करणार आहे. आणि 1-1.5 महिन्यात असं होतं की ती जाताना आई शेवटी वैतागते की बाबा आता तू चल. म्हणजे सो मला असं वाटतं की जेव्हा त्याला पाळणाघरात यावंसं घरी वाटत नाहीये तेव्हा आपण समजावं की आपलं मूल इथे छान रुळलंय किंवा त्याला इथे मज्जा येते. आणि मला असंही सांगायचं, आता मे बी तुमचे पुढच्या प्रश्नात असेल, पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मला असं कधी दुर्मुखलेलं, असं रडलेलं किंवा असं रुसलेलं असं मी कधी पाळणाघरात माझ्या मूल पाहिलं नाही. आता आमच्या माझ्याही सेंटर व्हिजिट्स असतात ना तर मस्त मज्जेत असतात मुलं. म्हणजे आता नॉट ओन्ली मी माझ्या पाळणाघरांबद्दल, पण मी आता भरपूर स्टडी टूर्सना जात असते. त्याच्यामध्ये आत्ता माझा रिसेंट एक स्टडी टूर झाला सिंगापूरला, तर तिथे पण आम्ही अशी पूर्ण त्यांची डे बोर्डिंग स्कूल्स बघितली होती की जिथे त्यांना लहान मुलांना ते अधिक येतात, म्हणजे त्यांचा दॅट इज देअर फुल डे प्रोग्राम, म्हणजे शाळा फुल डे. तर ती मुलांना पण इतकी छान मज्जेत मुलं, म्हणजे तर मला तुम्हाला पालकांना सांगायचं की अहो मस्त मज्जेत असतात मुलं. म्हणजे तू गिल्ट बिल्ट तुम्ही गुंडाळून ठेवा मस्त. फक्त वेळ आपल्याला काही मुलांना ही वेळ उशीर येते, काही मुलांना ती वेळ लवकर येते, काही मुलांना नाहीच येत ही वेळ. पण असा नंबर फार कमी असतो की मुलांना आवडतच नाही. किंवा एक लक्षात ठेवा की मुलांना मुलं खेळायला लागतात आणि हा जो आहे ना, ही जी मजा आहे ना, ही त्यांना त्या पाळणाघरातच मिळू शकते. खरंय, मस्त. ओके, सो मूल आनंदी आहे वगैरे ठीक आहे, पण त्याहूनही कदाचित जास्त कळीचा मुद्दा हा असतो की मूल खातंय पितंय का नीट. आणि प्रत्येका पालकाला, म्हणजे मला माहित नाही पाळणाघरांची पण वेगवेगळी व्यवस्था असेल, कधी डबा द्यायचा असेल किंवा कधी तिथलंच जेवण असेल, पण मूल व्यवस्थित खातंय पितंय आणि प्रत्येक तुम्ही म्हणलात तसं मूल वेगळं असतं, त्याच्यानुसार हे व्यवस्थित चाललंय हे पालकांनाही कसं कळेल आणि
पाळणाघरी हाऊ कॅन इट मेक शुअर की पाळणाघरी याची काळजी कशी घेईल? बरोबर आहे. खाणं हा एक अत्यंत पालकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे हो. ऍक्च्युली. कारण की त्यांना असं वाटत असतं, आम्ही एक माझ्या डिग्री कोर्सला आम्ही वेगवेगळे पेरेंटिंग स्टाईल्स केल्या होत्या. पेरेंटिंग स्टाईल नाही म्हणत त्याला, ऍक्च्युली वर्ल्ड व्ह्यू म्हणतात त्याला. सो कॉन्फिक्युन वर्ल्ड व्ह्यू ओके. हा आपला इंडियन, चायनीज म्हणजे ऑल एशियन ज्या कंट्रीज आहेत तर त्यांचा कॉन्फिक्युन वर्ल्ड व्ह्यू आहे पेरेंटिंग बाबतीचा. म्हणजे काय की म्हणजे पेरेंट्स म्हणजे इवन मी सुद्धा आता वी केअर चाइल्ड लाईक एनिथिंग. म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीला आपण आहोत. प्रत्येक गोष्ट म्हणजे खाणं असू दे, पिणं असू दे. कारण की आपलं संपूर्ण जर तुम्ही कल्चर बघाल तर हे सोशल आहे. तर आपल्या मुलाला सोशल करण्यासाठी आपण जीवाचं रान करतो. म्हणजे प्री स्कूलला म्हणूनच पाठवतात की बाबा त्याला सोशल करायचंय. किंवा हा जो वर्ल्ड व्ह्यू आहे या कारणामुळे इंडियन पेरेंट्स आर टू मच वरीड अबाउट देअर चाइल्ड. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट ना, तर ह्याच्यामध्ये जर का इफ यू गो टू युरोप किंवा तुम्ही तिकडला US सुद्धा टू सम एक्सटेंट, तर तिथे त्यांचा वर्ल्ड व्ह्यू कम्प्लीट डिफरंट आहे. आणि त्यामुळे ते डोंट एवढी काळजी मुलांची करत नाही. ते खूप इंडिव्हिज्युअलिझम आहे की त्यांच्या दृष्टीने की आता त्याला मी एक वातावरण दिलेलं आहे, आता त्या वातावरणात त्यांनी ऍडजस्ट व्हायचंय. कळलं की नाही? सो हे जे फरक आहे ना इंडियन आणखीन बाकीच्या देशांमधला, त्यामुळे हे सगळे खाणं पिणं ओव्हर केअर कळलं की नाही. पण वी रिस्पेक्ट दॅट. म्हणजे वी बिंग रनिंग डे केअर इन इंडिया अँड दॅट टू इन महाराष्ट्र, सो वी रिस्पेक्ट दॅट वर्ल्ड व्ह्यू. पण माझं म्हणणं ह्याला असं आहे की ह्याला स्टँडर्ड असंच पाळणाघर बघावं की जिथे ताजं छान स्वयंपाक आपण मुलांना बनवून देतायत तिथे. कारण काय असतं, सकाळच्या वेळामध्ये घाईघाईत बनवलेला स्वयंपाक मुलं खात नाहीत टू बी ऑनेस्ट. आणि आजकालच्या थोडा कुकिंग स्किलवर क्वेश्चन मार्क आहे. कारण आजकालच्या आयांना सुद्धा एवढा वेळ नाही करायला. आणि मग ते सकाळी केलेलं मूल संध्याकाळी खाणार. तर आम्ही असेही अनुभव बघितलेत की कच्चे पोहे आणि बोर्नव्हिटा दूध, तर हे तुम्ही 4 वाजता मुलांना खायला द्या आणि उरलेलं दूध तुम्ही भाजून टाका. तर अशा टाईपचा किंवा आदल्या दिवशी उरलेल्या मेथीच्या भाजीचा पराठा किंवा आदल्या दिवशी उरलेल्या पिठल्याचा पराठा, असे पदार्थ आम्ही मुलांना मी बनवले. म्हणजे फार जुनी गोष्ट नाही सांगते मी. तर काय होतं, हे मुलं खात नाहीत आणि आयांची इच्छा असते की त्यांनी ते पदार्थ खावेत की जे त्यांनी सकाळी 7 वाजता बनवलेले. तर मी आय एम ऑफ द ओपिनियन की जर तुम्ही डे केअरमध्ये चालवताय किंवा तुम्ही डे केअर, तर सगळ्या मुलांच्या पानात सारखं पाहिजे आणि ते ताजं आणि छान पाहिजे आणि ते मुलांसाठीच बनवलेलं पाहिजे. म्हणजे मी खानावळीतनं पोळ्या भाजी मागवते आणि ते देते, दॅट इज नॉट राईट. तुम्ही स्वच्छ छान वातावरणात मुलांसाठीच स्वयंपाक बनवा आणि तो गरम 3 वेळेला मुलांना द्या. असंच पाळणाघर म्हणजे तो क्रायटेरिया जो चेकलिस्टचा आहे ना, त्याच्यामध्ये हा क्रायटेरिया पालकांनी आधीच टाकायला पाहिजे. कारण मग काय होतं की ते तिथे मूल खात नाही आणि मग ते सगळे सुरू होतात प्रश्न मुलांचे. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की यशाचा मार्ग पोटातून जातो. ठीक आहे नाही की मुलांना शांत छान व्यवस्थित खायला घाला, मुलं आनंदी राहतात. तर प्रत्येक पाळणाघरांनी हे द्यायलाच पाहिजे चांगलं ताजं फूड. आता हे पालकांना कसं कळावं, तर ह्याच्यामध्ये लहान मुलांचं आता तुम्हाला वजन आपण चेकच करू शकतो की माझ्या मुलाचा वजनाचा ग्राफ कसा वाढतोय. म्हणजे आपण एक 9 महिन्याचं मूल, 1.5 वर्षाचं मूल, आपण आपल्याला असं कुठेही वाटलं की ते ड्रॉप होतंय, तर ह्याचा अर्थ पाळणाघरात तुम्हाला जे सांगतात ते खोटं सांगताय, तुमचं मूल नाही खाते. बरोबर आहे. वेळीच पण मग तुम्हाला म्हणजे एखादं असतात मुलं अशी, म्हणजे मी तुम्हाला सांगू की आवडतच नाही त्यांना खायला, तर मग त्याच्याबद्दल वेळोवेळी पाळणाघरांबरोबर चर्चा होऊन की बाबा आपण काय करूयात, मग काय करूयात. पण एक स्टँडर्ड अपेक्षा पालकांच्या की 2-2 पराठे मूल खातच नाहीये. तर पालकांनी हा अभ्यास करायची गरज आहे की साधारण 1 वर्षाचं मूल किती खातं आणि किती वेळा खातं. म्हणजे इतकं ओव्हर इटिंग आहे. 9 डबे असतात. म्हणजे 3 म्हणजे तो मी तुम्हाला सांगू तो कॉन्फिक्युन वर्ल्ड व्ह्यू आहे ना, तो असा इतका अंगावर येतो पाळणाघर चालकांच्या. 3 वेळचं व्यवस्थित खाणं असून सुद्धा 9 डबे असतात. तर आम्ही आधीच ते क्लिअर करतो की हे आम्ही आतला एकही डबा भरवणार नाहीये. आम्ही फक्त दूध आणि फळ आणि आमचे 3 छान गरम पदार्थ भरवणार आहोत. पण सगळीकडेच ही व्यवस्था नाही. तर आपण जर का सगळ्याच पालकांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर तुम्हाला एक ॲश्युअर करायचं की मुलाचं वजन तुम्ही चेक करत राहा. दुसरं म्हणजे मुलांशी बोलायला पण पाहिजे आपल्याला की आज तू काय खाल्लंस, किंवा त्याची जी टीचर आहे, काय आहे कोऑर्डिनेटर्सना विचारून उपयोग नाहीये, जी त्या बाळाची टीचर आहे, ज्या त्या बाळाची मावशी आहे, तिला विचारा की तो किती खातोय, आनंदाने खातोय का. तर हे सगळं थोडंसं म्हणजे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे.
आणि दुसरं म्हणजे जर एक स्टँडर्ड चांगली पाळणाघरं तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये एक पालकांना रेग्युलर एक ॲप असतातच म्हणजे हल्ली पाळणाघरांचे, आणि ॲप थ्रूच नोटिफिकेशन जातात की तुमच्या मुलांनी किती खाल्लं. ओके. म्हणजे टू सम एक्सटेंट फोटो सुद्धा पाठवला जातो की आता बाळ असेल तर त्यांनी समजा छान घरनं काहीतरी, कारण आम्ही तर बाळांचं सगळं बनवत नाही, वरण भात देतो, तर छान खीर आहे तर खिरेचा आम्ही फोटो पाठवतो की किती खाल्ली त्याने. तर अशा प्रकारे खूप ट्रान्सपरन्सी पण पाहिजे आणि ते पालकांनापर्यंत पोचलंच पाहिजे. पालकांनी मोठ्या मुलांशी बोलायला पाहिजे आणि लहान मुलांची वजनं चेक करायला पाहिजे असं मला वाटतं. हां, हे मस्त आहे, कारण ह्या 2 गोष्टी तरी निदान बघितल्या आणि गप्पा मारत राहिलं मोठ्या मुलांशी तर त्याच्यातनं सहज कळू शकतं की काय त्यांना आहे. पण गप्पा मारणं म्हणजे उलट तपासणी घेणं नाही पाळणाघराची. मग दॅट गिव्स, कारण मुलं, चिल्ड्रन आर व्हेरी स्मार्ट. मी तुम्हाला सांगू का, म्हणजे तुमचं मे बी असेल पुढच्या प्रश्नात, पण आजकालची मुलं ना भयंकर डांबरट आहेत. मी तुम्हाला सांगते म्हणजे ते बरोबर उचलतात की आईच्या प्रश्नाचा रोग काय, आज तुला दिलं का रे खायला, हा प्रश्न, आज तू काय खाल्लंस, मस्त होतं का रे आजचं, तुझा मेनू तर छान आहे. 2 प्रश्न आहेत, ह्याचा एक उत्तर एकच आहे की तू काय खाल्लंस. बरोबर. प्रश्नाचा जो रोख आहे ना तो मुलं बरोबर ओळखतात. कळलं की नाही. सो मला असं म्हणायचंय की एक पूर्ण विश्वास, तुम्ही ज्या विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आणि ज्यांच्या ताब्यात तुम्ही तुमचं मूल दिलंय तर त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना विश्वासात घेऊन जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर नक्की तुमच्या मुलाच्या दृष्टीने पाळणाघर ही योग्य जागा आहे असं मला वाटतं. नाही, हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपलं मूल तिथे इतके तास राहणार आहे आणि घरात जरा जरी अशी काहीतरी मुलासमोर चर्चा झाली, असे प्रश्न विचारले, शंका आली, तर मग त्या मुलाच्या दृष्टीनेही ते एवढं चांगलं नाहीच आहे, कारण इतका वेळ तिथे राहणारे ते आनंदाने आणि मी इथे सेफ आहे आणि माझी इथे काळजी घेतली जातीये या विश्वासाने मुलांनी पण तिथे वावरायचं आहे. त्यामुळे पालकांनी हे काहीही बोलताना खूप कॉन्शियसली बोललं पाहिजे की आपण कसं म्हणतो, कारण शेवटी मूल आनंदी राहणं ही पालकांचीच गरज आहे. त्यामुळे त्यांनी ही काळजी. छोटंसं मज्जा सांगू काय की ह्याच्यामध्ये आमच्याकडे असं एक उदाहरण झालं की ज्याच्यामध्ये खूप म्हणजे आई आणि आजीला इतकं ऑब्सेशन त्या बाळाच्या खाण्याबद्दल, आणि चांगलं 2-2.5 वर्षाचं मूल आणि त्याला खाण्यात अजिबात रस नाही. ओके. वेळच्या वेळी छान, म्हणजे आमच्या दृष्टीने तो नॉर्मल व्यवस्थित खाणारं मूल होतं, पण त्यांचं सारखं हेही भरवा तेही भरवा तेही भरवा, घरनं अशी 2-3 अंडी ड्रायफ्रुट्स खायला घालून तर कसं खाईल ते मूल आल्यावर. तर आम्ही त्याच्या कलाने, तर आमच्याकडे एक मावशी आहेत की ज्या तिला भरवायच्या, त्याला भरवायच्या. तर त्याला एक दिवस काय झालं, एक दिवस त्याला इतका कंटाळा आला त्या सगळ्या खाण्या प्रकाराचा, तर त्याने ठरवलं की मी आता सोडच उगवणार. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की माझ्या आजींनी मला चटके दिले, मी वरण भात खाल्ला नाही. आणि त्यांनी पाळणाघराबद्दल घरी जाऊन असं सांगितलं की मला XYZ मावशींनी मला खात नव्हतो म्हणून मारलं. म्हणजे आता ह्या दोन्ही गोष्टी का झाल्या, तर इन हाऊस सायकोलॉजिस्ट असल्यामुळे आम्ही इझिली त्यांना सांगितलं, म्हटलं अहो तो खोटं बोलतोय ना, तुम्ही त्याला चटके दिले ना, आम्ही त्याला मारलंय, त्याला खाण्याचं उभं घालाय. म्हणजे आणि वयवर्ष फक्त 3. आपण म्हणतो की नाही मुलं कधीही खोटं बोलत नाही, तर असं नाहीये काही आजकाल. म्हणजे मुलं फार स्मार्ट आहेत, मी तुम्हाला सांगते. मग त्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं की बाबा रे, त्याचं खाणं हा विषय बंद इथे, तुम्ही घरीही खाणं हा विषय बंद करा, इथेही करा. त्याचं वजन जर नाही वाढलं 3 महिन्यामध्ये तर मग तुम्ही आम्हाला येऊन प्रश्न विचारा आणि आम्ही तुम्हाला सांगतो एवढंच द्यायचं. आणि आम्ही त्याच्यासमोर बंद केलं, आम्ही त्याच्यासमोर डबा उघडून ठेवायचो, खाना है तो यही खाना है, नहीं खाना है तो भी यही खाना है, संपलं. इतकं तुम्हाला सांगते त्या मुलामध्ये 15 दिवसामध्ये फरक पडला. काय होतं, हे खोटं बोलणं ह्या सवयी वाईट आहेत सगळ्या. पुढे जाऊन मुलं असं अगदी चिरडीला पेटला असेल की भास झाला आता मला म्हणाला तर. ओके. एक आता असा प्रश्न थोडा आहे की आपण मुलांना जेव्हा शाळेत टाकतो आणि शाळा सगळं काय काय शिकवते, विषय, गणित, हे ते, भाषा, आणि बरेचदा पालक असं म्हणतात की ही शाळेची जबाबदारी आहे, शाळा शिकवणारच आहे, घरी आपण थोडीशी रिव्हिजन घेऊ. तसं पाळणाघर किंवा डे केअर सेंटरकडे बघायला पाहिजे का नाही, कुठल्या दृष्टीने, की पॉटी ट्रेनिंग असेल, शेअरिंग असेल, अशा सवयी पालक आउटसोर्स करतात बरेचदा पाळणाघरांकडे. तर पाळणाघर हे ठिकाण आहे का या सवयी लावण्याचं, आणि
पालकांनी ती जबाबदारी घ्यावी का पाळणाघरांनी? सो आपण जेव्हा पाळणाघर म्हणतो तेव्हा पाळणाघर ही एक जागा, ही उत्तम केअर आणि इक्वली एज्युकेशन ह्या दोन्हींसाठी असते. सो आता जेव्हा केव्हा आपण केअर म्हणतोय तर केअरच्या अंडर मुलांचं आजारपण आलं, मुलांचं खाणं आलं, मुलांची औषधं आली, मुलांना छोट्या छोट्या सवयी लागणं आलं. आपण म्हणतो की नाही की आपल्याला संस्कारित पिढी घडवायची आहे, तर मग त्या केसमध्ये मग हे पॉटी ट्रेनिंग आलं. एज्युकेशन हा पूर्ण वेगळा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण असं एक म्हणतो, त्याच्यावरती आपण मे बी नंतर येऊयात. पण जेव्हा आपण एक केअर या अंडर जर का आपण ह्या गोष्टी बघितल्या तर ज्याच्यामध्ये त्याच्या काही चांगल्या सवयी या पाळणाघरांनी लावायलाच पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. आणि माझं पर्सनली असं म्हणणं आहे की जेव्हा पाळणाघरामध्ये मूल येतं तेव्हा ते त्या पाळणाघराचं पण मूल असतं. तर जेव्हा ते आपलं मूल आहे तेव्हा आपली पण एक जबाबदारी आहे की आपण त्याला काय काय चांगल्या सवयी लावतोय. पालकांसाठी असं आहे की हे तुमचं मूल आहे, बरोबर आहे ना, आम्ही समजतोय ते आमचं, पण अल्टिमेटली हे तुमचं मूल आहे. तर त्याला उत्तम सवयी लावणं, त्याला चांगल्या सवयी लावणं, तर ही पालकांची प्रथम जबाबदारी आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आम्हाला खूप याच्यावरती खूप वादावादीचे विषय, प्रसंग काही मिळतात त्याच्यावरनं. पण माझं असं म्हणणं आहे की मी मगाशीच म्हटलं तसं की पाळणाघरामध्ये 6 महिन्याच्या बाळाला एकही दिवस डायपर लावायचा नाही असं सांगायचं की तुम्ही प्रत्येक वेळेस लंगोट बदला, कारण की आम्ही, आणि घरी मात्र 24 तास मूल रविवारी डायपरमध्ये असेल तर हे मान्य नाही. इट्स नॉट फेअर आणि हे मान्यच नाही. आणि कुठल्याही दुसरी मुलं, सी वॉट एव्हर वी डू इट शुड बी ऑलवेज इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड. म्हणजे पालकांनी काय करायचंय आणि आम्ही काय करायचंय, इट शुड बी ऑलवेज इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड. बरोबर. सो जर त्या मुलाला आपण सवय लावणार आहोत की 6 महिने वयच नाहीये मुलाला पॉटी ट्रेन करण्याचं, साधारण 1-1.25 वर्षाचं, परत त्यातनं सुद्धा त्या मुलाचं कितपत ब्लॅडर लहान आहे, मोठं आहे, काहींचं लवकर डेव्हलप होतं, काहींचं नाही होत. काही मुलं 2-2 वर्षाची होईपर्यंत ब्लॅडर पूर्ण डेव्हलप नसतं, ते मुलं सतत शू करत राहतं. तर इंडिव्हिज्युअल मुलानुसार, पण माझ्या दृष्टीने तुम्ही जर विचाराल तर आयडियल एज फॉर पॉटी ट्रेनिंग इज साधारण 1.25 ते 1.5 वर्ष. तर 1.25 वर्षाचं असताना ती कुठेतरी कनेक्शन व्हायला पाहिजे की इथे शू नसते करायची, शू तिकडे जाऊन करायची असते, हे छान इथे आपण झोपतो की नाही इथे नाही करायची, हे कम्युनिकेशन सुरू व्हायला पाहिजे. आणि 1.5व्या वर्षी मुलाला ऍक्च्युली दाखवलं पाहिजे. आणि 2.25व्या वर्षी टू बी ऑनेस्ट डायपरचा वापर थांबवला पाहिजे, घरी पण आणि पाळणाघरात पण. आता अडचण काय होते की आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. आमच्या शाळांमध्ये आम्ही मुलांना रेग्युलर शू टायमिंग असतं, डे केअरमध्ये पण रेग्युलर शू टायमिंग, म्हणजे आम्ही 15 मिनिटाचा ब्रेकच ठेवलाय. म्हणजे इव्हन फॉर धिस एज ग्रुप, म्हणजे 12 ते 18 आणि 18 ते 24. 12 ते 18ला मुलांना उभं राहता येत नाही, पण ऍटलीस्ट 18 ते 24 हा जो वयोगट आहे, महिने 18 महिने ते 24 महिने, आणि 2 to 3 या दोन्ही एज ग्रुपला आम्ही वेळ ठेवलेली आहे. पण मुलांना सवयच नसते, तुम्ही नेऊन उपयोगच होत नाही त्याचा. तर तुमच्या प्रश्नाला उत्तर असं आहे की त्याची सुरुवात घराकडनं व्हावी आणि ते डे केअरला कम्युनिकेट केलं जावं. पण एकदा घराकडनं सुरुवात झाल्यानंतर, डे केअरनी बरोबर कम्युनिकेट केल्यानंतर कोणीही त्याच्यापासून परत मागे फिरायचं नाही. की डायपर जर बंद करायचं ठरवलं ना आपण तर बंद, तसंच दुधाची बाटली बंद करायची ठरवली आहे ना, मग नाही, आम्ही घरी पण नाही देणार, मग तुम्ही पण नका. सो हे टुगेदर ह्या सगळ्या सवयी लावणं आहे. बरोबर. तर खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीत पण तसंच आहे की बाबा इथे तुम्ही आता त्याला मिक्सरमधलं नका देऊ, आणि घरी मात्र मला ऑफिसमधून आल्यावर कंटाळा आलाय, पटकन मिक्सरला वरण भात काढलाय दिलाय. सो असं नसावं असं माझं म्हणणं आहे की दोघांनी एकत्र आपल्याला जर मुलाचं संगोपन करायचंय तर त्या गोष्टी असाव्यात. एज्युकेशन पार्ट आय होप की पुढच्या प्रश्नांमध्ये असेलच आपला. आत्ताच तुम्ही सांगितलं तरी चालेल, कारण हा कसा थोडा घरचा विषय आहे की पालकांनी इनिशिएट करायच्या आहेत सवयी, आणि मग पालक आणि पाळणाघर मिळून मुलं वाढवतात, त्यामुळे तुम्ही सेम पेजवर असाल तर ते होईल. एक्झॅक्टली. आणि मग बाकी ज्या इतर काय म्हणतात त्यांच्या बाकी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सुद्धा पाळणाघरात काय काय ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात किंवा घेतल्या जाव्यात. आता ह्याच्यामध्ये काय आहे की आपण आता जो एक गोल्डन पिरियड म्हणतोय मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटचा, म्हणजे मूल जन्माला आल्यापासून एक 9, आपल्या इथे आपण 8-9 वर्ष 12 वर्षापर्यंत परदेशांपर्यंत तो गोल्डन पिरियड धरतात. सो ह्या कालावधीमध्ये मुलांना नुसतं तुम्ही पाळणाघरामध्ये पॉटी ट्रेनिंग, आणखीन खाणं आणि छान छोट्या सवयी की बाबा हात धुवायचे किंवा
शूची जागा धुवायची, शूवून आल्यावर पायावर पाणी टाकायचंय, किंवा बाबा झोपायच्या आधी किंवा संध्याकाळी जाताना कपडे बदलायचे, कळलं की नाही. सो ह्या छोट्या छोट्या सवयी आहेत, किंवा बाबा जेवायच्या आधी वदनी कवळ म्हणायचंय. तर ह्या सगळ्या सवयी झाल्याच. पण ह्याच्या व्यतिरिक्त जो गोल्डन पिरियड आहे की जी ब्रेन डेव्हलपमेंट आहे, त्याच्यात तुम्हाला त्यांना मॅक्सिमम इनपुट्स किंवा एज्युकेशन तुम्हाला द्यायला पाहिजे. बरोबर. सो सर्व पाळणाघरांची जी जबाबदारी आहे, तर मी म्हटलं तसं एक्सलंट केअर आणि एक्सलंट एज्युकेशन. तर एज्युकेशनमध्ये आपण म्हणतो तसं की शाळेमध्ये टाकलं की ते शाळेचं काम आहे, बरोबर आहे की नाही. तर तसं नाही आहे, हे परत डे केअर ओनर्स आणि पालकांनी मिळून करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये सर्व वयोगटासाठी वेगवेगळ्या, आता त्याच्यामध्ये कसं आहे की पाळणाघरांमध्ये तुमच्या काय फिलॉसॉफीज तुम्ही वापरता, तुम्ही कोणाला फॉलो करता, ह्या गोष्टी येतात. पण आम्ही लर्न केअर आमचा ओन अप्रोच आहे. तर लर्न केअरच्या अंडर आम्ही प्रत्येक एज ग्रुपच्या वयाच्या मुलांसाठी दिवसभराचं एक फिक्स शेड्यूल, की कसं असतं की जे खूप इम्पॉर्टंट आहे, की सकाळी आपण जसं आपण म्हणतो की पाळणाघरात आल्यानंतर वेगवेगळ्या वयाची मुलं एकत्र ती धिंगाणे करत बसतील आणि त्यांना त्यांच्या वयानुसार काही मिळालंच नाही, तर त्यांना त्यांचं ते घर पण नाही वाटणार ना त्यांना शाळा वाटेल. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की वयानुसार त्यांचं दिवसाचं छान प्लॅनिंग झालंय. मग ते जे त्यांचं दिवसाचं रुटीन तुम्ही आखलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काही मज्जा येईल असे खेळ, काही बाहेरचे खेळ, काही आतले खेळ, काही आपण मॅट टायमिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो, काही म्युझिक म्हणतो, किंवा आपण त्याच्यामध्ये काही सिंगिंग स्टोरी सेशन्स म्हणतो. तर अशी ही सगळी त्यांची त्या 1-2-3 वर्षाच्या आतल्या मुलांची व्हायला पाहिजे. जर मुलांचं एंट्री एज म्हणजे 2 वर्षाचं मुलं जे तुमच्याकडे येत आहे, तर ते पुढच्या वर्षी नर्सरीला जाणार आहे, तर त्याचं स्कूल प्रिपेअर्डनेस म्हणजे तुमचं न्यूमरसी आणि लिटरसी डेव्हलपमेंट, प्री रायटिंग, प्री रिडिंग स्किल डेव्हलपमेंट हे व्हायला पाहिजे. तुमच्याकडे नर्सरी नंतर येणारी मुलं आहेत की जी शाळांमध्ये येऊन दमून येतात बिचारी, तर त्यांना बसलेली असतात, जातात येतात परत बसलेले असतात. त्यांचे छान गेम्स किंवा त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, की त्यांच्यामध्ये बेसिक स्किल्स जे आयडेंटिफाय केलेले आहेत 28 का 29, तर त्यातले टू बिगिन विथ 3 ते 5 ला काय करावेत, अशा दृष्टीने त्यांचे काही लर्निंग सेशन्स प्लॅन व्हायला पाहिजेत. सो कुठल्याही प्रकारे जेव्हा मूल पाळणाघरामध्ये येणार आहे, तर ते नुसतं खाऊन पिऊन झोपून घरी जाऊन उपयोगाचं नाही. नुसतं वेळ घालवायचं ठिकाण नाहीये. यू आर वेस्टिंग द मोस्ट क्रुशियल टाइम ऑफ अ चाइल्ड, आणि ज्याचा लॉंग टर्म मध्ये मुलांवर परिणाम होतो, निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. सो प्लॅन्ड तुमची जी पालकांची चेकलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकडे काय प्लॅन्ड ऍक्टिव्हिटीज आहेत डे केअरनी प्लॅन केलेल्या, आय एम टॉकिंग अबाउट एज्युकेशन. बरोबर. सो त्या तुम्ही बघा की कसं आहे, त्या वयानुसार आहेत का, काय आहे, त्याचा काही नमुना आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या पाळणाघरांमध्ये, सर्व पाळणाघरांमध्ये होतात, कमी अधिक प्रमाणात होतात. सगळ्याच पद्धत, सगळीकडे सायंटिफिक अप्रोच नसतो. जे काही आपण शिक्षण घेतलंय त्यानुसार सगळ्याजणी करत असतात. पण माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की पाळणाघर हा एक अत्यंत सायंटिफिकली रन करण्याचा व्यवसाय आहे, आणि ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे आता जर काही पाळणाघर चालक हे ऐकत असतील, तर तुम्ही हे नक्की लक्षात घ्या की तुम्ही एक पिढी घडवणार आहात, आणि इफ यू आर वेस्टिंग चिल्ड्रन्स गोल्डन टाईम, मग तुम्ही कुठलीही बालसेवा करत नाही आहात, कळलं की नाही. तो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं. हा खूपच महत्त्वाचा मुद्दा होता की फक्त सांभाळण्यासाठी नाही, तर तिथे शिकण्यासाठीच्या सुद्धा अनेक गोष्टी असल्या पाहिजेत. आणि तो महत्त्वाचा तुम्ही म्हणला तसं अगदी स्पंज सारखा असतो आपण म्हणतो मेंदू 8-9 वर्षापर्यंत, त्यामुळे सगळं टिपून घेणार आहे, जास्तीत जास्त इनपुट्स देणं अगदी महत्त्वाचंच आहे. आता इतका वेळ मूल पाळणाघरात वेळ घालवतंय, शाळा ज्यांची सुरू झाली असेल शाळेत जातंय, ह्याच्यानंतर घरी आईबाबांच्या वाट्याला ते कमीच वेळ येतं, कारण आईबाबाही बिझी असतात. अशा वेळी आईबाबांना काय तुम्ही टिप्स द्याल किंवा ॲडवाईस द्याल की त्यांचंही बॉन्डिंग तेवढं स्ट्रॉंग राहावं? खूप छान प्रश्न आहे, तुम्ही फार मस्त प्रश्न काढलेत मॅडम. तर ह्याच्यामध्ये एक असं असतं की सगळ्या पालकांना मला असं सांगायचं की जसे तुम्ही ऑफिसला जाता की नाही, तर तसं ते मूल पण ऑफिसला जातं, कळलं की नाही. की त्याची पण ऑफिस त्याचं काय असतं की बाबा सकाळी शाळा असेल तर मी उठणार, शाळेत जाणार, मग येणार, मग पाळणाघरात जाणार, मग त्या पाळणाघराच्या सगळ्या टीचर्स मला काय सांगणार ते मी करणार, मग परत मी घरी येणार, दुसऱ्या दिवशी परत शाळेत जाणार. तर हे जसं तुमचं एक ऑफिस आहे, तसं ते मुलाचं पण एक ऑफिसच आहे. तर ह्या जसं तुम्हाला त्या ऑफिसचा कंटाळा येतो, तसं त्या मुलालाही ऑफिसचा कंटाळा कधी येऊ शकतो. बरोबर. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. तर
आपण काय करतो की आपण गृहीत धरतो मुलांना, तर तसं गृहीत न धरता आपल्याला आपण असं जर म्हटलं की आपल्याला एक पाळणाघराचे छान फायदे पण व्हायला हवेत आणि आपल्याला आपल्या मुलाबरोबर छान बॉन्डिंग पण आपलं व्हायला हवंय, तर काय असायला पाहिजे वातावरण? तर बाबा एखाद दिवशी कधीतरी आपल्याला कंटाळा आला तर एखादं मूल म्हणालं की बाबा आज मला ना आई बागेत घेऊन जा, तर अगदी भले 9 वाजले असतील तरी तुम्ही न्यायला पाहिजे बागेमध्ये. भले त्याला दाखवायचंय बघ 9 वाजले तर आज तर बंद झाले, आपण नक्की उद्याला परत येऊया. सो माझं असं म्हणणं आहे किंवा तुम्ही जेवढा वेळ तुमच्याकडे आहे तेवढा वेळ तुम्ही मुलांबरोबर घालवला पाहिजे, पण तो जेव्हा तुम्ही घालवणार आहात तो आनंददायी अनुभव असावा. म्हणजे तुम्ही जेव्हा घरी मुलांना नेताय, अगदी मी एक 2-3 वर्षाच्या मुलाचं उदाहरण देते की बाबा ते दिवसभर पकलंय मूल शाळा, की जाताना बाबा आईशी किती आपली शांतपणे इकडे बघ तिकडे बघ सोडतीये, असं न करता की अरे बघ किती छान वेगळी गाडी आहे, तुला माहिती काय, की आपण तो टोटल जो जर्नी आहे तो पण तुम्ही कसा, अरे इथं नव्हतं, काय मस्त लावली रे जाहिरात, अरे नवीन सिरीज आहे आपण बघूयात. सो हे जे कम्युनिकेशन आहे ना, तर ते खूप गरजेचं आहे मुलांच्या बरोबर. मग घरी गेल्यानंतर सुद्धा कसं असतं नॉर्मली की आई बाबा आलेला असतो किंवा आई आलेली असते किंवा बाबांनी कलेक्ट केलेलं असतं, आजी आजोबा असतात, तर एक ॲटिट्यूड असतो की आता मी दमली बाबा, आता चला बघा तुम्ही, मम्मी स्वयंपाकाचं बघते वॉट एव्हर. तर माझं असं म्हणणं आहे की आई ही सगळ्यात मुलाला आवडते सगळ्यात, तर आईनी जास्तीत जास्त गेल्यानंतर तरी थोडा वेळ मुलाबरोबर घालवावा. किंवा अर्धा तास जरा गप्पा मारू रे, मग आंघोळ घातली आहे त्याला, त्याच्या तेव्हा गप्पा मारल्यात, किंवा मग आज काय काय गंमत केलीस, मला दाखव बरं काय काय केलंस, काय खाऊ खाल्लास. सो खूप पॉझिटिव्ह गप्पी, शाळेत काय काय टीचरनी मजा केली, आज भोंडला होता, मग आज कुठला ड्रेस तुझ्या मित्रांनी घातला होता. सो पॉझिटिव्ह कम्युनिकेशन आणि ती रिव्हिजिट, म्हणजे वेन यू कम्युनिकेट विथ युअर चाइल्ड, द चाइल्ड रिव्हिजिट्स द डे. कळलं की नाही? आणि मग त्याच्यानंतर मग आता आज जरा तू बाबांबरोबर बसा, मग मी स्वयंपाक करते. मग त्याच्यानंतर बाबा आहेत, मग बाबांनी आज ऑफिसमधल्या त्याला गप्पा गमती सांगितल्या आहेत, मग आजी म्हणते चल आपण जरा देवाचं शुभंकरोती म्हणूयात, मग आजोबा त्याला काही छान गोष्ट सांगतायत, मग सगळे मिळून एकत्र जेवण घेतायत, जेवताना प्रत्येक जण आपल्या दिवसभराच्या गमती जमती सांगताय. तर हे वातावरण आयडियल आहे असं मला वाटतं. पण जर उलटं असेल की मी इथून नेणार, घरी सोडणार, घरी त्या मुलाला खायला घालून झोपवणार आणि मग आम्ही दोघं जण नेटफ्लिक्स बघत बसणार, सकाळी परत मुलाला उठवणार, आंघोळ घालणार, तर दिस इज व्हेरी नॉट राईट. तर मुलांबरोबर बॉन्डिंग तुम्हाला जर डेव्हलप व्हायला हवं असेल, आणि आजकाल पालकांना खरंच वेळ नसतो, पण जो वेळ आहे तो तरी बरोबर घालवा. तो तर तुम्ही बरोबर घालवू शकता ना, नक्कीच घालवू शकता. सो असं करायला पाहिजे. आपण पण आपल्या वाईट सवयी की बाबा आपण सोशल मीडिया बघत बसलोय, आपण TV सिरियल बघत बसलोय अशा की ज्या आपण बघणं अपेक्षित नाहीये मुलाबरोबर. आम्ही तर इतके अनुभव बघतो ना, वाटेल त्या सिरीज पालक मुलांबरोबर बघतात, मुलं ते रेप्लिकेट करतात पाळणाघरामध्ये येऊन. म्हणजे इथपर्यंत वेळ आहे सध्याची. सो आपल्याला एक पिढी घडवायची आहे, तर आपल्याला जेव्हा मी म्हणते तेव्हा पाळणाघर चालक आणि पालक असे मी एकत्र म्हणते. तर मग प्रत्येकाने, तर आम्ही TV कुठल्याही पाळणाघरामध्ये TV हा नाहीये, म्हणजे आता अजून तरी काय अशा क्लासरूम्स पाळणाघराच्या हे झाल्या नाही, टेक सॅव्ही झाल्या नाहीत किंवा काहीतरी इंटरॅक्टिव्ह सेशन्स वगैरे. स्टील अजून कॉन्झर्वेटिव्ह वेजनीच आम्ही छान मुलांचे गेम्स आणि ह्याच्यामध्ये आहोत. मग असं जर आहे तर मग तुम्ही सुद्धा स्क्रीन टाइम कमीच करायला पाहिजे तुमचा पण. बरोबर. एखादी गोष्ट वाचून दाखवली आहे, आपण आज सगळे गोष्ट वाचूया, मी वाचते तू पण वाच, आपण हे जे आहे ना आपण करूया इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे जर आपण केलं ना, तर मला असं वाटतं की खूप ह्यानी खूप छान बॉन्ड मुलांचा डेव्हलप होईल. आणखी ना मुद्दाम तुला आपण काय करूयात या शनिवार रविवार, आपण नाही ठरवायचंय काय करायचंय, आज शनिवार तू ठरव काय करायचं ते आपण करूया. सो गिव्हिंग चॉईसेस टू अ चाइल्ड इज सो इम्पॉर्टंट. आपणही काय म्हणायचं, ऑफिस रुटीन याला कंटाळलेलोच असणार, जो काय वेळ मिळेल तो आपणही चान्स म्हणून बघायचा की मला माझ्या मुलाबरोबर हा वेळ घालवायचा चान्स मिळाला, तो मी सोडणार नाही. मग स्वयंपाकात सुद्धा कधी तू 4 मला कोथिंबीरीच्या काळ्या निवडून दे असं सांगताना गप्पा मारू शकतो. म्हणजे त्या दृष्टीने बघितलं तर खूप मिळतील संधी तशी. मस्त. सुरुवातीला तुम्ही म्हणलात तसं आजी आजोबा, किंवा आत्ता सुद्धा उदाहरणात तुम्ही आजी आजोबा घेतलेत, तर बऱ्याचशा घरांमध्ये असतात किंवा जवळपासच राहणारे आजी आजोबा असतात. आता असं झालंय की बरेचदा आजी आजोबा वर्किंग असतील किंवा उशिरा मुलं होण्यामुळे आजी आजोबाही खूप म्हातारे झालेले असतात. अशा वेळी पालकांची इच्छा असते की पाळणाघरात घालावं,
पूर्ण दिवस नाही आजी आजोबांच्यानी होणार आणि तेही दमतील, पण त्यांचा नकार असतो. आजी आजोबांना असं वाटतं की आम्ही आहोत ना, कशाला घालायचंय पाळणा घरात. तर अशा आजी आजोबांना तुम्ही काय सांगाल? अशा आजी आजोबांना मी असं सांगेन की आजी आजोबांकडे मूल असेल तर मूल सगळ्यात आनंदी असतं. पण मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगते, म्हणजे मग त्या प्रश्नाचं उत्तर. कधी कधी काय होतं की आजी आजोबांना खूप मुलांचे लाड करतात आणि ते स्वाभाविकच आहे. म्हणजे आजी आजोबांनी नाही करायचं नाही तर कोणी लाड करायचं. आणि मग ह्याच्यामध्ये ना खूप मिसबिहेवियर मुलांचं वाढतं किंवा हट्टीपणा मुलांचे वाढतात. तर मला असं म्हणायचं आहे की दोन्हीचा आपण संगम कसा ठेवू शकतो, की जर आजी आजोबा आहेत तर आपण 3-1 तासासाठी 2-3 तासासाठी तर आपण पाळणाघरात मुलांना ठेवू शकतो. कारण शेवटी काय होतं, आपल्याला कितीही जरी प्रेम दिलं तर फक्त प्रेम पुरेसं आहे का तुमच्या मुलांना? तर नाही, त्याला त्याच्या वयाचा समवयस्कांचा सहवास बरोबर हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण असं म्हणूयात की त्याच्या वयाच्या मुलांबरोबर त्यांनी मिक्स होणं, की तुम्ही शिकवाल, पुष्कळ शिकवाल, पण तो त्याच्या बाकीच्या मुलांकडनं ऑब्झर्व करून जे शिकणार आहे किंवा तो जे सोशल स्किल्स शिकणार आहे तो घरात राहून नाही शिकणार आहे. तर ह्या दृष्टिकोनातनं त्याला 1-2-3 तास जरूर पाळणाघरात तुम्ही पाठवावं. आणि मग नंतर घरी आल्यानंतर बाबा त्याला काय छान झोपवलंय, संध्याकाळी आई बाबा येतातच. मग दुपारचं काही 1-1.5 तास आहे तुम्हाला, त्याच्यात तुम्हाला काही करावं असं वाटलं किंवा आम्हाला इनपुट्स द्यायचे काही, तर तुम्ही जरूर देऊ शकता. परंतु पूर्ण वेळ जर का तुम्ही, आणि कसं असतं की आपण सुरुवातीला कौतुकाने म्हणतात आजी आजोबा, पण नंतर असं होतं की जेव्हा ते हाताबाहेर होतं की बाबा आता बास बाबा, कारण त्यांनाही कंटाळा येतो, कारण त्यांनाही त्यांचं रिटायर लाईफ एन्जॉय करायचं असतं. तर तुम्ही हा जर मिडवे काढलात की बाबा आपण 1-2-3 तासाची माझ्या नातवाला नातीला सवय आहे, मग आम्हाला कुठेतरी 4-5 दिवस जायचंय गावाला, तर ते पाळणाघरामध्ये मूल राहू शकतं. पण पूर्ण तुमच्याकडेच ते मूल आहे आणि तुम्हाला असं वाटलं की 8-10 दिवस मला कुठे जायचंय, तर त्या मुलाचा प्रश्न येतो. मग त्या केसमध्ये ती आई कुठे ठेवणार ना? तर अशा दृष्टीने सुद्धा तुम्हाला मी असं सांगेन की तुम्ही पाळणाघरात ठेवा. आणि म्हणजे एक एज्युकेशन पार्ट एक झाला, एक सोशल स्किल डेव्हलपमेंट एक झालं, एक तुम्हाला स्वतःला पण वेळाची गरज आहे ना, की बाबा एक थोडंसं रिलॅक्सेशन आहे. सकाळी मी छान वॉक घेऊन आलोय, जेवलोय, थोडी रेस्ट घेतली आहे, मग माझा नातू आलाय, मग आम्ही जेवलोय आणि मग आम्ही एकत्र विश्रांती घेतली आहे. सो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वेळेची पण जरूर आहे. तर ह्या दृष्टीने पण पाळणाघरामध्ये तुम्ही जरूर पाठवा. फक्त पाळणाघर सिलेक्ट करत असताना तुम्ही ते क्रायटेरिया आहेत ते तुम्ही एकदा चेक करा. आणि तुम्हाला असं वाटलं की नाही मला काही इथे नाही एवढं वाटत आहे, तर थोडा वेळ घ्या, अजून 1 वर्ष जाऊ देत मग. पण माझं म्हणणं असं आहे की त्याला कुठेतरी आपल्याला 1-2-3 तासासाठी तरी, म्हणजे मूल जर लहान असेल तर, मोठं मूल झालं की ते शाळेमध्ये जातच. म्हणजे 3 वर्षाचं मूल झाल्यानंतर ते शाळेत त्याला हे सगळं मिळतं, कळलं की नाही. मग 3 वर्षाचं मूल झाल्यानंतर बाबा दुपारी ते 1-1:30ला आलं तर यू कॅन ऑलवेज कीप दॅट चाइल्ड ॲट होम. पण अगेन तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला कुठे जायचं झालं तर त्या मुलाची, त्या आईबाबांची खूप त्याच्यामध्ये अडचण होते, टू बी ऑनेस्ट. सो माझं असं म्हणणं आहे की 2-3 तासासाठी मुलांना पाळणाघरात ठेवायला काहीच हरकत नाही, की ज्याचा फायदा तुम्हाला पण आहे आणि त्या मुलाला तर खूपच आहे. यालाच आणखी एक पर्याय बऱ्याच घरांमध्ये असतो की घरीच एखादी सांभाळणारी ताई किंवा मावशी येते. तर हाही एक पर्याय असू शकतो का चांगला? आता मला तुम्ही जर का म्हणाल तर हा पर्याय मी नाही सजेस्ट करत, म्हणजे किंवा मला तो योग्य नाही वाटत. याला काय असतं की ती जी सांभाळायला आलेली जी, आणि असंही असतं की आजोबा असतात आणि सांभाळायला एक बाई ठेवलेली असते. पण प्रश्न काय येतो माहिती आहे का, ह्याच्यामध्ये त्या मुलाची खूप म्हणजे ओढाताण होते. कारण ह्याच्यामध्ये प्रश्न असा असतो की आजी म्हणते तू हे कर, ती बाई काहीतरी एक सांगते, त्या दोघांचे जे कॉन्फ्लिक्ट्स असतात ते ऐकत असतं मूल. तर आयडियली मला असं वाटतं की घरी बाई सांभाळायला ठेवणं हा उपाय नाही योग्य. तर ह्याच्या मागची कारणं मी तुम्हाला सांगते काय काय. एक तर ती जी आलेली बाई आहे तर तिला ह्या फील्डमधली काही नॉलेज नसतं. म्हणजे आपण अगदी तानं बाळ आहे असं म्हणतो की त्याला सांभाळायला एक बाई ठेवली आहे. तर अगदी लहान मूल, म्हणजे जेव्हा त्याची नजर स्थिर होते 6व्या महिन्यामध्ये त्याच्या डोळ्यात डोळे घालून 4 वाक्य त्याच्याशी बोलायला हवंय, कळलं की नाही. किंवा त्याच्या हातामध्ये एका ठराविक अंतरावरती ते खेळणं धरायचंय की ज्यावेळी ते तो पकडायचा प्रयत्न करेल 6व्या-7व्या महिन्यामध्ये. तर हे ज्ञान त्या बाईला नसतं. ती ह्या फील्डमधली शिकलेली नाही, त्या मुलाला काय द्यायला पाहिजे हे तिला माहिती नसतं, हँडलिंग रफ असतं, कळलं की नाही. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा येतो की जी गोल्डन पिरियड आहे तर ते, म्हणजे खरं सांगायचं तर 1 वर्षाच्या आत तर
म्हणजे बाळाला सगळे आवाज पण ऐकू येत असतात. म्हणजे यंग एजमध्ये 11व्या महिन्यापासून बाळ सगळे आवाज ऐकण्याची ॲबिलिटी घालून बसतं. एक छोटं उदाहरण देते मी तुम्हाला, की तुम्ही जर बघाल की शिट्टीच्या आवाजाने बाळं खूप दचकतात, कारण त्याला सगळे साऊंड्स मधले पीचेस सगळं त्याला ऐकू येत असतं. तर जेव्हा मुलं 11-12 महिन्याचं होतं तेव्हा त्या जे आवाज तो ऐकतो तेच ऐकण्याची त्याची ॲबिलिटी डेव्हलप होते. तर म्हणून तुम्ही जर का बघाल तर आपल्याकडे जे हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांनी बालपणापासून सतत म्युझिक ऐकलंय, त्यामुळे ते कुठलीही भाषा पटकन शिकतात, कारण त्या भाषेमधले जे पीच आणि टोन्स आहेत त्या ऐकण्याची ॲबिलिटी त्यांची तेव्हा डेव्हलप झाली आहे. आय एम टॉकिंग अबाउट 6 month old चाइल्ड. तर आपण म्हणतोय 6 महिन्यापासून 12 वर्षापर्यंत या वयामध्ये अशा कित्येक डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत की ज्या त्या बाईला काहीही माहिती नाही आहेत, आणि तुम्ही त्या बाईच्या हातामध्ये पूर्ण वेळ देताय. आजी आजोबा आहेत, पण आजी आजोबा खूप प्रेम करू शकतात, दे कॅन टेक एक्सलंट केअर, बट वेन इट कम्स टू एज्युकेशन दे आर लॅकिंग, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे अगदी शिक्षिका जरी आई असेल तरी तिला माहिती, आजी असेल तरी तिला माहिती नाही की मला रोज काय द्यायचं आहे. बरोबर. तर एक छोटंसं आम्ही आजोळ इज कमिंग अप विथ आजोळ ॲट होम कन्सेप्ट, की ज्याच्यामध्ये आम्ही हे असं म्हणजे आजी आजोबा किंवा ज्या काही घरी आया सांभाळत आहेत तर त्यांच्यासाठी एक छोटा कंटेंट पाठवणार आहोत रोज, की बाबा तुम्ही हे करा तुमच्या वयानुसार. तर आजोळ इज वर्किंग ऑन दॅट, आजोळ ॲट होम. सो कसं आपण करू शकतो की हा गोल्डन पिरियड कसा. सो वी वॉन्ट टू रीच आउट टू मॅक्सिमम पेरेंट्स आणि प्रोव्हाइड आवर जो एक्सपर्टीज आहे आमचं, जे एज्युकेशन आणि आमचा जो लर्न केअर अप्रोच आहे. सो पण आत्ताच्या स्टेजला तुमच्या प्रश्नाला उत्तर आहे की तो ऑप्शन अतिशय, म्हणजे मी नाही म्हणेन की तुम्ही असा ऑप्शन नका करू. एकतर पाळणाघरात ठेवा, नाही तर पूर्ण आजी आजोबांजवळ ठेवा. बाई नको ती अजिबात मध्ये. पण मग पाळणाघरामध्ये सुद्धा अशा या काय म्हणूया प्रेमळ केअर गिव्हर्स आणि ह्यांची खूप गरजच असते ना, कारण पालकांचं हा पण कन्सर्न असतो की ठीक आहे खातोय पितोय रमतोय, पण इतक्या लहान मुलाला जे अगदी प्रेमाने सांभाळणं असतं ते खूप महत्वाचं असतं. तर तुम्ही असा स्टाफ कसा आयडेंटिफाय करता, किंवा त्या काय मुलाला रागवणारच नाही, पेशन्सच कमी असेल अशा नसाव्यात ना सगळ्या मावशी टीचर, तर हे कसं तुम्ही. अगदी बरोबर. आता आमच्या एवढ्या सेंटरमध्ये एवढ्या मावशी आहेत, तर ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, की तुम्ही घरी सांभाळणारी मावशी आणि पाळणाघरात सांभाळणारी मावशी, तर ह्याच्यामध्ये मेन फरक असा असतो की तिला एक ट्रेनिंग असतं. म्हणजे पाळणाघरामध्ये जेव्हा कोणी लागते तेव्हा तिला एक बेसिक ट्रेनिंग कळलं की नाही, की तू काय करायचंयस आणि तू काय नाही करायचंय. आता आजी आजोबा 99% घरामध्ये नसतात, बरोबर आहे की नाही. सो ही जी बाई आहे म्हणजे अगदी डायपर कसा लावायचा, उलटा डायपर. म्हणजे मी तुम्हाला सांगते की आमच्या पाळणाघरामध्ये सुद्धा असं असतं की उलटा डायपर घालतात बायका. तर म्हणजे आम्ही त्यांना सांगतो की यू एक्सपिरियन्स, तुम्ही स्वतः इमॅजिन करा की तुम्हाला किती अनकम्फर्ट फील होईल जर इफ यू आर इन द चाइल्ड्स प्लेस. सो हा जो एक ट्रेनिंग आस्पेक्ट आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे मुलांच्या आपण म्हणतो की नाही की जे प्रेम कळलं की नाही, की तो जो एक बॉन्ड आहे, तर त्याच्यासाठी आपण एक म्हणतो की मुलांचं इमोशनल वेलबिंग इज सो इम्पॉर्टंट या सगळ्या प्रोसेसमध्ये, की मुलांना छान सेफ आणि सिक्युअर वाटणं याच्या इतकं महत्वाचं काहीच नाही कुठेच, घरात पण नाही आणि पाळणाघरात नाही. तर ह्याच्यासाठी ना कन्सिस्टंट स्टाफ हा खूप महत्वाचा आहे. की तुम्ही कुठल्याही पाळणाघरांमध्ये जा, आमच्या कुठल्याही पाळणाघरांमध्ये, तर तुम्हाला जी बाई पहिल्या दिवशी पाळणाघरात काम करते ना तीच तुम्हाला 10 वर्षांनी पण दिसेल. कारण की आमच्या स्टाफ रिटेनिंग पॉलिसीजच आम्ही खूप छान ठेवल्या आहेत. ह्याला कारण महत्वाचं असं आहे की मग ती बाई काही अगदी सर्व गुण संपन्न असते का, असं नाही. तुमच्यात दुर्गुण आहेत, माझ्यात दुर्गुण आहेत, प्रत्येकात दुर्गुण आहेत, पण तिच्या दुर्गुणांवरती मात करून तिच्यामध्ये चांगुलपणा किंवा चांगले गुणांचा तिचा कसा वापर करता येईल. तर याच्यासाठी प्रत्येक मावशी काय करण्यामध्ये तज्ज्ञ आहे किंवा कशात तिचं डोकं छान चालतं त्या पद्धतीने रिस्पॉन्सिबिलिटी देणं. किंवा आता फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक मावशी आहेत की त्यांना ना 78 बॅगा डे केअरच्या आणि 54 का 55 बॅगा शाळांच्या, तर प्लस डब्याची मुलांची बॅग. तर ह्या सगळ्या बॅगा आयडेंटिफाय करणं आणि त्या ठिकाणी नेऊन ठेवणं. तुम्हाला असं वाटतं का ह्याच्यामध्ये स्किल आहे? हो आहे ना. एक्झॅक्टली. सो म्हणजे त्या बाईमधले योग्य स्किल्स ओळखून तिला योग्य काम देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता ज्या बाईला काहींमध्ये मातृत्वच कमी असतं, म्हणजे मी आयांमध्ये पण सांगते कळलं का, की
मातृत्व ही भावना खूप कमी असते, तर त्यांना तुम्ही इन्फंटला नाही ना देऊ शकत. सो आपल्याला ज्या चालक आहेत तर त्यांनी खूप दे शुड बी विजिलंट, आय मीन टू सी लाईक what skill that Maushi has, and you have to use that skill and make best use of that. So this is also important. So training आहे, त्याच्यानंतर consistent staffing is very important, and third is you identify the skills and you utilize that skill. that आम्ही आमच्याकडे एक गंमत म्हणून सांगते तुम्हाला, त्याच्यामध्ये स्वयंपाक आम्ही सगळी मील्स देतो आम्ही. तर एका मावशीला आम्ही ठेवलं, एक स्वयंपाकाली मावशी गेली, तर दुसरी मावशी क्वालिटी ऑडिटमध्ये लक्षात आलं की खूपच बंडल स्वयंपाक आहे. तर मग आम्ही म्हटलं की काय एवढा बंडल स्वयंपाक ही बाई करते. तर तिने सांगितलं की मला ही टीचर सांगते, एक कर ती सांगते. तिला म्हटलं असं नाही, एक टीचर तुला सांगेल की त्याच्यात साखर मीठ तूप काय हवंय, मग ती बाई कोण शोधायची. आता त्यांचे डबे थोडीच आपण खाणार आहोत. तर मग आम्ही काय केलं, तिथले ज्या टीचर्स होत्या त्या सगळ्या टीचर्सना सांगितलं दुधी भोपळ्याची भाजी करून आणा. ते दुधी भोपळ्याला काहीच चव नसते ना, म्हणजे इतकी बेचव भाजी मी पण नाही खाल्ली कधी. सो त्यांना म्हटलं तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी करून आणा, आणि ज्या बाईची सगळ्यात उत्कृष्ट चव होती तिला म्हटलं उद्यापासून तू ह्याची चव बघायचं. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या सगळ्या आपण, मी तुम्हाला म्हटलं तसं की व्हॉट एव्हर वी डू इट शुड बी ऑलवेज इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ. बरोबर. ओके, खूपच मस्त उदाहरण होतं हे, कारण ह्याच्यावरनंच आयडेंटिफाय होणार की किती काळजी आणि किती लक्ष द्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींकडे छोट्या. आणि सगळ्या म्हणजे मी तुम्हाला सांगू, जे प्रोफेशनल डे केअर आहेत ना मॅडम, तर प्रोफेशनल डे केअर्सना सगळ्यांना छान ट्रेनिंग सेशन्स असतात. मी स्वतः पुष्कळ सेंटर्सची ट्रेनिंग त्यांचे अरेंज केलेले आहेत किंवा ऑलरेडी कंडक्ट केलेले आहेत. सो हा अवेअरनेस सगळ्या डे केअर्समध्ये आता आहे. फक्त तो आहे की नाही हे पालकांनी एकदा एक थोडं चेक करायला पाहिजे की बाबा तुमची सगळ्यात जुनी मावशी किती वर्ष येते तुमच्याकडे. ओके, म्हणजे त्याच्यावरनं कळतं की स्टाफ किती कन्सिस्टंट. बरोबर. मग खूप पूर्वीपासून तुम्ही चालवताय ही सगळी सेंटर्स, तर आधीचे पालक आणि मुलं आणि आत्ताचे पालक आणि मुलं ह्याच्यात खूप बदल झालाय असं वाटतं का तुम्हाला काही? हो, मी फक्त मागच्या प्रश्नाचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देते परत, एक गंमत म्हणून. आमच्याकडे एक छोटा मुलगा यायचा, तो 8-9 महिन्याचा होता आणि आता तो इंजिनियर झालाय. ओके. आमच्या पहिल्या ब्रांचला. तर आमच्याकडे ज्या पहिल्या मावशी होत्या की ज्या हेमा मावशी म्हणून, त्याला वरण भात भरवायच्या, आणि आता सुद्धा तो इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा आमच्या पाळणाघरात येतो आणि त्याला त्याच मावशी लागतात पावभाजी भरवायला. सो असा बॉन्ड आहे ना, हा दिस इज सो इम्पॉर्टंट. नाही तर मग आपण काही याच्या नाही. तुमचा जो पुढचा प्रश्न आहे, पालकांमध्ये मला एक खूप पॉझिटिव्ह बदल असा वाटतो की पालक खूप सजग झाले आहेत. म्हणजे दे आर व्हेरी अवेअर, आणि त्यांना परफेक्ट हवंय, त्यांना माहितीये की आम्हाला काय हवंय आणि व्हॉट टू एक्सपेक्ट. सो पालक खूप छान आहेत आणि खूप सजग आहेत, आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. आणि मुलांच्या गरजांकडे पण ते डोळसपणे लक्ष देतात. पण पालक थोडे ऑर्गनाइज नाही आहेत असं मला वाटतं. दे शुड बी मोर ऑर्गनाइज इट कम्स टू पेरेंटिंग. म्हणजे आहे, अवेअरनेस खूप आहे. थोडेसे पालक आपण जर म्हणावं तर खूप डिमांडिंग झालेत. म्हणजे आपण एक म्हणावं तर एक 5-10 वर्षापूर्वीचे पालक, म्हणजे प्री कोविड 5 वर्ष आपण जर एक विचार केला की प्री कोविड आणि आता, तर खूप डिमांडिंग आहेत पालक. म्हणजे हेच व्हायला पाहिजे, तेच व्हायला पाहिजे, हाही एक आहे. मी त्या अर्थाने सजग झालेत असं म्हणते, पण दे आर व्हेरी डिमांडिंग. कधी कधी असंही होतं की अपेक्षा खूप वाढल्या, असंही मी एक म्हणेन. त्याच्यामध्ये सजग असणं वेगळं आणि खूप अपेक्षा असणं हेही वेगळं. की एक कुठतरी मिसिंग आहे की ही तुमची मुलं आहेत हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. सो दिस इज समवेअर इट इज मिसिंग. पण आमचे पण असतात भरपूर, पालकांचे पण हे आहेत, तुमचे ग्रुप्स असतात, तर त्यातनं पण पालक बऱ्याचशा काही गोष्टी उचलत असतात. मुलं जर का तुम्ही म्हणाल तर मला मुलांमध्ये खूप बदल जाणवतो. म्हणजे मी तुम्हाला सांगते की मुलांमध्ये बदल, आणि ह्याला अगदी मी सरळ जोडतीये स्क्रीन टाईमशी. म्हणजे अगदी सरळ जोडतीये मी, इट इज इक्वल टू स्क्रीन टाईम. कळलं की नाही? आता ह्याच्यामध्ये काय झालंय, मुलं खूप चंचल झाली आहेत. म्हणजे एक आपण म्हणतो की नाही कॉन्सन्ट्रेशन किंवा ज्या मेटाकॉग्निटिव्ह स्किल्स आहेत, आपण वी डोंट एक्सपेक्ट अ 2 year old चाइल्ड, पण 1-2 वर्षाच्या मुलांचे जे काही डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स असतात ते कुठे गेले. म्हणजे 3 वर्षाचं मूल पण एका जागी बसत नाही 5 मिनिटं. म्हणजे आपण असं म्हणतो की 1 वर्षाच्या मुलाला अपेक्षाच नाही की ते 1 मिनिटं पाणी, आपण प्रयत्न करून त्याच्या 1-2 ऍक्टिव्हिटी करून त्याला बसव 5 मिनिटं.
पण 3-3 वर्षाची मुलं इतकी चंचल आहेत मुलं, तुम्हाला सांगते. मुलांमध्ये इमोशन्सचा पण मला खूप अभाव जाणवतो. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर आता बऱ्याच ठिकाणी मला हसू आलं, पण आमचा ऑलरेडी इट इज पार्ट ऑफ इमोशनल लर्निंग, पण इमोशनल लर्निंगचे कोर्सेस ना पालक मुलांना पाठवतात. म्हणजे अगदी सिम्पल सिम्पथी, एम्पथी, जॉय, आनंद सुद्धा मुलांना कशात वाटत नाही हल्ली. म्हणजे सिम्पल गोष्ट की कुठली गोष्ट न मागता मिळतीये, की जो पूर्वी एक आनंद होता की मला एक लेचं पाकिट आईने घेऊन दिलं, म्हणजे मी प्री कोविड म्हणते किंवा त्याच्याही थोडंसं आधी, तर आजकाल काय आई येतानाच लेसचं पॅकेट घेऊन येते ना, तर त्याला तोही आनंद नाहीये. मुलांना कशातच आनंद वाटत नाही हल्ली. तुम्ही काही करा. म्हणजे मी तुम्हाला म्हणते की हा मला खूप, आणि इट इज रिअली अलार्मिंग. म्हणजे एक तर त्यांचे मेटाकॉग्निटिव्ह स्किल्स खूपच पुअर होत चालले, कॉन्सन्ट्रेशन किंवा आपण एक म्हणतो की पर्झिव्हरन्स, ह्या बेसिक गोष्टी पण नाही आहेत. आणि सेकंडली इमोशन्स, म्हणजे त्यांना पडलेलीच नसते काही, त्या मुलाला काय झालंय कळलं की नाही, की म्हणजे हे मला एक बदल खूप जाणवतोय. आणि ह्याला स्क्रीन टाईम आहे, तर आता ज्यांचे दुसरे बाळं तुम्ही एक्सपेक्ट करत असाल तर तुम्ही सगळ्यांनी शपथच घ्या की बाबा माझ्या मुलाला ना मी नाही मोबाईलवरती खेळ दाखवणार. काय होतं, ते जे चेंजिंग बॅकग्राऊंड आहे ना, ओव्हर स्टिम्युलेशन, आणि ते इतकं क्विकली चेंज होतं. आता काल मी मॅच बघत होतो फायनल ह्याची, तर प्रत्येक बॉल नंतर ॲडव्हर्टाइजमेंट, प्रत्येक बॉल नंतर. म्हणजे आता एखादं म्हणजे मला ते इतकं इरिटेट झालं की मला शांतपणे बघू दे ना, कारण की आम्ही त्या जमान्यात वाढलेलो आहे की जिथे आम्हाला शांतपणा, कॉन्सन्ट्रेशन, इथे मुलांना तेच जर डोक्यावर पडतंय, डोळ्यासमोर येतं, तर त्यांना तेच आवडतंय. सो हा एक खूप बदल मला असा वाटतोय मुलांमध्ये, आणि सगळ्यांनी ह्याच्यावरती खूप विचार करण्याची गरज आहे. आता तुम्ही जर का बघाल तर अमेरिकेचा जी संस्था आहे एज्युकेशन आणि चाइल्डशी रिलेटेड, त्याचं नाव मला आता नेमकं आठवत नाही आहे, पण त्यांनी असं आता हे काढलेलं आहे, त्यांनी एक गाईडलाईन्स दिल्या आहेत की 1 तास फक्त पॉझिटिव्ह स्क्रीन टाईम, हे सुद्धा 10 वर्षाच्या पुढच्या मुलांना. बरोबर. आणि आपण कुठे आहोत. सो हे बदल मला दोन्ही पालक आणि मुलांमध्ये जाणवत. स्क्रीनविषयी आम्हीही वेळोवेळी बरेचदा म्हणजे पॉडकास्टच्या थ्रू किंवा इतरही अवेअरनेस कॅम्पेन्समधनं बोललेलोच आहोत की जो काय म्हणायचं, एकमेकांशी बोलण्यातनं, संवादातनं, समोरच्या चेहऱ्याकडे बघून आपण शिकतो ना की आत्ता ह्याची भावना काय असेल, तो सुद्धा फॅक्टर मिसिंग होतो तुम्ही फक्त स्क्रीनकडे बघत असाल तर. त्याचं आणि चंचल तुम्ही म्हणलात तसं आहे, सतत बदलणार, सतत लाऊड रंग, म्युझिक, ह्याच्यामुळे फोकस आणि असं एखाद्या गोष्टीत मजा घ्यायची आहे तसं नाही, मग ते लगेच दुसरं. आणि कारण काय होतं, पालक मुलांना बोरच होऊ देत नाहीत, कळलं का. मुलांनी बोर व्हायला पाहिजे. मुलं जेव्हा बोर होतात ना, तेव्हा ती स्वतःचे अम्युनिटी शोधतात स्वतःला रिक्रिएशनसाठी. मुलांना आपण बोरच होऊ देत नाही. हे नाही का, मग चल हे घे, मग हे नाही का, मग हे घे. कशाला, त्यांना बोर होऊ देत जरा, कळलं की नाही. दुसरं मी एक याच्यासाठी मला ना मुलांना मेन म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे, मे बी सर्वे होईल, सेंट्रल गव्हर्नमेंट घेईल, पण मुलांना जास्तीत जास्त स्क्रीनची सवय ही एअरलाईन्समध्ये लागते किंवा प्रवासात लागते. तर म्हणून मी त्या एव्हिएशन मिनिस्ट्रीला एक पत्र लिहिलंय की तुम्ही प्रत्येक विमानामध्ये की लहान मुलं 2 वर्षाच्या आतल्या मुलांच्यासाठी तुम्ही काहीतरी खेळणी ठेवा छोटी, की कारण 2-2.5 तासाचा प्रवास असतो, त्याच्यामध्ये काही नाही तर सगळ्यात पहिल्यांदा पालक मोबाईल लावतात आणि तू बस आणि आम्हालाही बसू दे. सो ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटची पण जबाबदारी आहे. सो मी एक पत्र लिहिलं होतं 1.5 वर्षापूर्वी, आय डोंट नो आता काय झालं त्याचं, पण ह्याची खूप म्हणजे ट्रॅव्हल टाईमला पालकांनी हे लक्षातच ठेवलं पाहिजे की ट्रॅव्हल टाईममध्ये त्यांना बोर होऊ द्यायचं, काहीतरी खेळ खेळायचे, शब्द, भेंड्या, चित्र काढा, वेळ असतो ना तुम्हाला तेव्हा. मस्त. ओके, चालेल. आपल्या खूप काय म्हणूया अनेक अंगांनी पाळणाघर या विषयावरती प्रश्न उत्तरं खूप छान गप्पा झाल्या. आता मग जाता जाता ज्या पालकांची मुलं पाळणाघरात जाणार आहेत किंवा जात आहेत त्यांच्यासाठी काही टिप्स किंवा काही सल्ला द्याल का? आणि त्यांना आपण आणि पाळणाघर मिळून मुलांना वाढवतोय, त्यामुळे पाळणाघराकडे सपोर्ट सिस्टीम म्हणून कसं बघता येईल अशा दृष्टीने काही सांगाल का? आधी सगळ्यात 3च टिप्स आहेत माझ्या, कारण आता हे अख्खा पॉडकास्ट आहे का, ही एक सगळ्यात महत्वाची टिप.
पण दुसरं जर बघायचं झालं तर तुम्हाला सगळ्यात मूल घरी आनंदी असतं आणि सगळ्यात मुलांना आईबाबाच आवडतात. तर जितके दिवस शक्य आहे तितके दिवस मुलांना पाळणाघराचा पर्याय किंवा कामवाली बाई हा पर्याय न करता पूर्ण जर तुम्ही आई होणार असाल तर 1 वर्ष पूर्ण बाळाला द्या. 9व्या-10व्या महिन्यापासून सुरुवात करा पाळणाघराची. ऑलरेडी जर मुलं पाळणाघरात जात असतील तर त्यांच्यासाठी कम्युनिकेशन मुलांबरोबर, की तुमचं जे पूर्ण लॅकिंग आहे की बाबा सतत मुलांच्या बरोबर कम्युनिकेट करणं आणि मुलांबरोबर जो काही वेळ आहे तुमचा तो वेळ अत्यंत आनंददायी कसा राहील सगळ्यांसाठी हे बघायला पाहिजे. आणि तिसरी टीप तुमच्यासाठी अशी आहे की तुम्ही जरी पाळणाघरात मुलांना ठेवत असलात तरी तुम्ही हे पक्क लक्षात ठेवा की ही पाळणाघराची जबाबदारी नाही, मूल हे तुमचं आहे, ही तुमची जबाबदारी आहे. तर तुम्ही तुमच्या अपेक्षा तुमच्या ज्या काही आहेत त्या पाळणाघरात पूर्ण होत आहेत की नाही, किंवा पाळणाघरामध्ये जे काही चाललंय ते पर्टिक्युलरली तुमच्या मुलासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला बघायला पाहिजे. आणि तुमच्या जर काही ॲडिशनल अपेक्षा असतील तर त्या जरूर पाळणाघरातल्या ज्या कोणी शिक्षिका आहेत किंवा जे कोण प्रोजेक्ट इंचार्ज आहेत त्यांच्यापर्यंत व्यवस्थितशीर पोचवून त्यांच्याशी व्यवस्थितशीर संवाद साधून हे तुम्ही नक्की साध्य करू शकता असं मला वाटतं. आणि पाळणाघर हा खूप चांगला सपोर्ट सिस्टम आहे. तर त्याच्या सतत त्याच्यावर टीका करून त्याच्या चुका बघण्यापेक्षा की ही आपली फॅमिली आहे असं जर तुम्ही जर बघाल आणि जर पाळणाघरी तुमचे फॅमिली मेंबर आहेत तर आपण त्या फॅमिली मेंबरबरोबर कसे संबंध असावेत की अत्यंत घरोबाचे खेळीमेळीचे तसे ठेवून मला असं वाटतं की पाळणाघर चालक, शिक्षिका आणि पालक अशाने ही जी काही पिढी आहे अतिचंचल तर त्यांना आपण कसं शांत करू शकतो तर हा नक्की मार्ग निघेल असं मला वाटतं. आय एम व्हेरी होपफुल अबाउट दिस. मस्त. तुम्ही पुन्हा चिकू पिकूच्या एक्सपर्ट टॉकमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि मला सगळ्या पालकांनाही हे सांगायला वाटेल की या विषयावरती तुमचे आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. शिवाय इतरही मुलं आणि पालक या विषयावरच्या कुठल्याही तुमच्या शंका किंवा आम्ही नवीन एखादा पॉडकास्ट घेऊन यावा असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि पुन्हा भेटूयात पुढच्या एक्सपर्ट टॉकमध्ये. धन्यवाद.